Hello everyone. This is our first lesson of grammar. आजपासून आपण जो काही आपला इंग्लिश ग्रामरचा कोर्स आहे त्याला सुरुवात करणार आहोत आणि आज आपलं इंग्लिश ग्रामरचं हे फर्स्ट सेशन आहे. म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे सेशन करून तुम्ही इंग्लिशमध्ये, मी परत एकदा सांगतो, इंग्लिशमध्ये तुमचा स्कोर कसा असायला पाहिजे 90+. तुम्ही हा कोर्स जॉईन केला म्हणजे तुम्ही एकच गृहीत धरायचं की आपला जो स्कोर आहे हा इंग्लिश मधला 90+ स्कोर असेल. बट माझे काही कंडिशन्स आहेत. जर तुम्हाला हा स्कोर आला नाही तर फीस देणं आपण अगोदरही बोललेलो आहोत. ओके, जर तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली नाही इंग्लिश ग्रामरमध्ये, तुमची इंग्लिश कितीही वीक असू द्या, जर झाली नाही, मी 100% गॅरंटी देत आहे. बट तुम्हाला माझ्या थिंग्स फॉलो करावे लागतील. ज्या मी सांगतो त्या तुम्हाला येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये फॉलो करावं लागतील, तरच तुमच्या इंग्लिशमध्ये रिमार्केबल चेंजेस तुम्हाला दिसून आढळेल. ओके, मग तुम्हाला काय काय करावं लागेल बघा. सर्वात फर्स्ट, आजचं सेशन सुरू करण्या अगोदर खूप महत्त्वाचं सांगेल मी तुम्हाला काय करावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल, कुठल्याच पुस्तकाला टच करावे लागणार नाही. तुम्ही ना सर का बरं? बिकॉज स्टार्टिंगला तुमची इंग्लिश जर वीक असेल तुम्हाला बुक्स फक्त कन्फ्यूज करतील, म्हणून पुस्तक बाजूला ठेवा. कुठलंच पुस्तक यूज करू नका स्टार्टिंगला तरी. ओके, फर्स्ट थिंग्स. सेकंड थिंग्स, मी जेवढं शिकवतो तेवढा तुम्ही टॉपिक स्ट्रॉंगली करून घ्या. त्याच्यावरती आपल्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला रिकॉर्डेड व्हिडिओ पण आहेत. आपल्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला याची PDF पण आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पण आहे आपल्या ऍप्लिकेशनमध्ये. तो तुम्ही कितीही वेळा बघा. याची PDF पण आहे. नोट्स तुम्हाला एक्स्ट्रा काढण्याची गरज नाही, कारण आपल्याच नोट्स आहेत. त्या ट्रिक्स पण त्याच्यामध्ये आपण दिलेल्या आहेत. ट्रिक्स प्लस नोट्स आपल्या अवेलेबल आहेत ऍप्लिकेशनमध्ये. थर्ड थिंग्स, तुम्हाला स्टार्टिंगला तुम्हाला माहित आहे की हे काही विद्यार्थी MES चे आहेत, काही राज्यसेवाचे आहेत, काही विद्यार्थी कंबाईनचे आहेत, काही विद्यार्थी भूमी अभिलेखचे आहेत, आणि काही स्टुडंट तलाठीचे आहेत. एवढ्या ऍडमिशन्स या जनरली इंग्लिश याच्या व्यतिरिक्त पण आहेत, म्हणजे काही करंट वाले सांगत आहे मी तुम्हाला, आणि डिपार्टमेंटल PSI त्या पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. पण मला काय म्हणायचं आहे, इंग्लिश पैकी जे 20 टॉपिक असतात, 20 ते 25 जे इंग्लिश ग्रामरचे टॉपिक्स असतात, मी असंच म्हणणार, त्याच्यामधून जनरली 15+ टॉपिक प्रत्येक एक्झामला आहेत. याच्यामधली तुम्ही कुठलीही एक्झाम काढा, प्रत्येक एक्झाम मध्ये हे टॉपिक आहेत. मग स्टार्टिंगला तुम्हाला कंबाईन मध्ये सर्वांना करावं लागेल. मग जसं आपण पुढे जाणार आहे राज्यसेवा बॅच वेगळी होऊन जाणार. आलं का लक्षात? म्हणजे तुमच्या एक्झाम नुसार तुमच्या बॅचेस वेगळ्या होतील. जेव्हा आपले चॅप्टर संपतील आणि आपल्याला एक्स्ट्रा भाग घ्यावा लागेल तेव्हा तुमच्या बॅचेस नुसार तो भाग चालेल फक्त. हा पहिला बेनिफिट. नंतर मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला मी त्याच विद्यार्थ्याची गॅरंटी घेणार आहे की जे विद्यार्थ्यांना येते तरीही प्रॅक्टिस करणार आहेत. आता काही विद्यार्थी काय म्हणतात, हे तर मला माहित आहे, मी लगेच पुढे जातो, अशा विद्यार्थ्यांची गॅरंटी येत नाही. बाकी प्रत्येक विद्यार्थ्याची गॅरंटी आहे की 90+ स्कोर असेल. मग तुमच्या एक्झाम मध्ये 25 मार्क्सचं इंग्लिश असेल तर 20+ तुमची गॅरंटी असेल. तुमची 50 मार्क्सचं इंग्लिश असेल तर तुम्हाला इथं 40+ तुमची गॅरंटी घेतल्या जाणार. 60 मार्क्सचं जसं की कंबाईन मध्ये असेल तुमची गॅरंटी इथं 40+ घेतल्या जाणार. ओके, आणि 100 मार्क्सचं असेल जसं की राज्यसेवा सारखं तर इथं तुम्हाला 80+ गॅरंटी घेतल्या जाणार, कारण तिथे 2 पेपर असतात त्याच्यामुळे. ओके, फक्त एवढं धरून चाला की ह्या स्कोर मी त्यांचंच गॅरंटी घेणार आहे जे विद्यार्थी आपले रूल्स फॉलो करतील. चला मग तुम्हाला काय करायचं आहे, आजचं फर्स्ट लेसन आहे आणि फर्स्ट लेसन जरी तुम्हाला येत असेल तरी तुम्हाला करायचं आहे. मी पुढे चालून तुम्हाला जे पण सेशन शिकवेल ते त्याच विद्यार्थ्यांना समजतील ज्यांना आजचं सेशन समजलं. बघा, जे आजचं बेसिक कन्सेप्ट, आजच्या सेशनमध्ये मी काही शिकवणार नाही तुम्हाला, मी तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून देईल. म्हणजे आजचं सेशन जर तुम्ही कंप्लीट केलं तर उद्यापासून होणारं प्रत्येक लेसन तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून शिकवणार मी, ट्रिकच्या माध्यमातून. कारण आपण एवढ्या ट्रिक्स डेव्हलप केलेल्या आहेत या 10-12 वर्षामध्ये, एवढ्या ट्रिक्स डेव्हलप केलेल्या आहेत की तुम्हाला ना कुठलं पुस्तक वापरण्याचं काम पडू देणार, ना कुठलं आपल्याला युट्यूबला चॅनलला, ना कुठे कोचिंग लावण्याचं काम पडणार तुम्हाला. आलं लक्षात? म्हणून या ट्रिक्स त्यांनाच समजतील ज्यांनी आपलं आजचं सेशन केलं. म्हणजे आजचं सेशन कोणासाठी आहे की आजचं सेशन करा तरच ह्या ट्रिक्स लागतील, अदरवाईज ह्या ट्रिक्स लागतील नाही. म्हणून कुठेही स्किप करू नका. का बरं? स्किप करून तुमचा एखादा पॉईंट मिस होणार आणि मग तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही म्हणणार नाही सरांनी तर आम्हाला सांगितलंच नव्हतं. तर असं करू नका. स्वतः तुम्हाला काय करावं लागेल, स्वतः मी एकच सांगेल, हे 100 तास होईपर्यंत, 100 तास कंप्लीट होईपर्यंत पूर्णपणे बघा. 5-10 मिनिटं इकडे तिकडे करू नका, तरच तुमच्या इंग्लिशमध्ये तुम्ही मी गॅरंटी तुमची घेणार. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. सो इथपर्यंत क्लिअर आहे. कसं शिकवणार आता मी तुम्हाला, उद्यापासून कसं शिकवणार, उद्यापासून एक टॉपिक असेल, एक टॉपिक शिकवला जाणार कंप्लीट तुम्हाला. त्याच्यानंतर त्या टॉपिक वरती जवळपास आतापर्यंत 10, 15, 20 वर्ष अगोदरचे क्वेश्चन्स, 50 क्वेश्चनची प्रॅक्टिस मी तुमची करून घेईल. जवळपास 50 क्वेश्चनची प्रॅक्टिस मी कुठे करून घेईल,
याच टॉपिकवरती जो उद्या टॉपिक तुमचा संपणार, उद्यापासून आपला टॉपिक सुरू होईल. आजचं फक्त बेसिक कन्सेप्ट लेक्चर आहे. ओके, नंतर लगेच तुम्हाला याच्यावर टेस्ट द्यावा लागेल. तुम्हाला टेस्ट सुद्धा मोफत आहे. 500 रुपयाची टोटल टेस्ट सिरीज तुम्हाला इथं मोफत आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या चुका कुठे होतात हे तुमच्या लक्षात येणार आहे. चला आपण जास्त डिले करू नये, आपण आपल्या सेशनला सुरू करूया. हे आपलं पहिलं सेशन आहे आणि आजपासूनचे सर्व लेक्चर्स आपल्या ऍप्लिकेशनमध्ये अवेलेबल असतील. मग तुम्हाला काय करावं लागेल, ऍप्लिकेशनमध्ये फर्स्ट लेक्चर, सेकंड लेक्चर, थर्ड लेक्चर असे लेक्चर मिळतील आणि याच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये मिळतील. आणि प्रत्येक सेशनवरती तुम्हाला टेस्ट पण असेल. तुमच्या चुका कुठे झाल्या हे ते तिथं टेस्टमध्ये तुम्हाला समजेल की तुमची चुकी इथं झाली, तुम्ही किती वेळ त्या टेस्टसाठी लावला, तुम्ही आणखी काय करायला पाहिजे, सर्व काही आपल्या ऍप्लिकेशनमध्ये समजेल. म्हणजे आपण 100% गॅरंटी यासाठी तुमची घेत आहे. आणि प्रत्येक टॉपिक शिकवताना 100% तुम्हाला ट्रिक्स दिल्या जातील. आलं लक्षात. पण ट्रिक्स सुरुवातीला दिल्या जात नाहीत. सुरुवातीला अगोदर आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया, नंतर आपण तिथं ट्रिक्स बघूया. चालेल, मग चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. उद्यापासून सुरू होणारे सर्व सेशन तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्हाला जर प्रत्येक टॉपिक मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर मी एकच सांगेल, हे बेसिक कन्सेप्ट, हे पहिलं जे लेक्चर आहे याला कुठे स्किप करू नका. हा, पुढचे लेक्चर तुम्ही स्किप केले तरी चालतील, पण आजचं सेशन कुठे स्किप करू नका. जरी तुम्हाला माहिती असेल, मला माहिती आहे तुम्हाला खूप सारं माहिती आहे, तरी स्किप करू नका. ओके, चला मग पुढे जाऊया. सो काय म्हणणार आपण, पहिलाच पॉईंट दिलेला आपण, म्हणजे जे आजचं लेक्चर आहे, पहिला दिवस ग्रामर, इंग्लिश ग्रामरचा पहिला दिवस. याच्यामध्ये तुमची वोकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन, संपूर्ण ग्रामर, म्हणजे टोटल इंग्लिश होणार आहे तुमचं. टोटल इंग्लिश तुम्हाला ना वोकॅब्युलरी दुसरीकडून करण्याची गरज आहे, ना कॉम्प्रिहेन्शन, ना तुम्हाला ग्रामर. आणि त्याची गॅरंटी आपण घेतलेली आहे. तुमची इंग्लिश किती वीक असू द्या, तुम्ही 0 लेवल असले तरीही चालेल आणि तुम्ही ऍडव्हान्स लेवलमध्ये असले तरीही चालेल. ओके, चला बघा आता बेसिक कन्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला काय कशाची गरज आहे एकदा आपण समजून घेऊया. तर बेसिक कन्सेप्टमध्ये बघा, तुम्हाला जनरली काय करावं लागेल, सब्जेक्ट अगोदर समजून घ्यावा लागतील. सर्वच्या सर्व सब्जेक्ट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. आय नो तुम्हाला सब्जेक्ट माहित आहेत, पण त्यांना बेसिकली आणि प्रॉपर वेने समजून घ्यायचं आपल्याला. उद्यापासून जे आपले सेशन सुरू होणार आहेत, मी एक तुम्हाला प्रॉमिस देऊन सांगणार, असं ना तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळणार ना कुठे मिळणार, हे 100% असेल. मग अगोदर आपण आजच्या सेशनमध्ये सब्जेक्ट कंप्लीट करूया, देन आपण हेल्पिंग वर्ब कंप्लीट करूया, देन आपण मेन वर्ब कंप्लीट करूया आणि शेवटी आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यांना आपण समजून घेऊया. ओके, म्हणजे एवढं समजून घेऊन आणखी एक भाग आपल्या याच्यामध्ये बघायचा आहे, तो म्हणजेच काय, निगेशन. हे निगेशन काय असतात. चला आता आपण एक काम करूया, जवळपास 5 टॉपिक आपण अगोदर व्यवस्थित करून घेऊया, तरच आपल्याला इंग्लिश ग्रामरचा प्रत्येक टॉपिक समजणार. पण आपल्यामधून काही हुशार विद्यार्थी असतात, त्या हुशार विद्यार्थ्यांचा स्कोर काय होतो माहितीये का, कधी 70% वर जात नाही, कारण ते हुशार असतात. म्हणून त्यांना असं वाटते की नाही मला तर येते, मला काही गरज नाही, याच्यामुळे त्यांचा मार्क जाते. पण कधी कधी काय होतं, तो 0 लेवलचा पुढे निघून जातो, कारण तो फॉलो करतो सर्व. मी एकच सांगेल, स्वतःसोबत लॉयल राहा. तुम्ही माझे लेक्चर डीपमध्ये करा, तरच तुमच्या व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होतील. चला मग स्टार्टिंगला मी एकच सांगेल, फक्त आणि फक्त 5 सब्जेक्ट तुम्हाला प्रॉपर करून घ्यायचे आहेत. फक्त आणि फक्त 5 सब्जेक्ट. आय नो तुम्ही म्हणाल सर तुम्ही ऑलरेडी आम्हाला शिकवलेलं आहे, तरी सुद्धा कंप्लीट करा, बिकॉज तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी तर शिकायला मिळतील. आणि हे आपले प्रीमियम लेक्चर आहेत, तुम्हाला लक्षात आलं असेल, इंग्लिश ग्रामरचं पहिलं लेक्चर आहे आणि हे प्रीमियम लेक्चर आहेत. आपण फीस भरून या लेक्चरमध्ये आलेलो आहोत. हा, जनरली 5 दिवसाचे फ्री लेक्चर आहेत, बट फीस भरून आपण इथे येणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही एकही टॉपिक मिस करू नका. चला, तुम्ही मला गॅरंटी द्या की सर तुम्ही जेवढं बेसिक कन्सेप्ट सांगताना आम्ही समजून घेतो, बाकी तुम्ही आमची गॅरंटी घ्या, ते गॅरंटी माझी आहे. ओके, चला मग सब्जेक्ट फक्त 5 लक्षात ठेवा. ही पहिला, शी, इट, आय आणि एक कोणता असतो, यू. एवढे 5 सब्जेक्ट लक्षात ठेवा. मी सर्वांबद्दल तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देतो. ही वापरायचा कुठल्याही मेलसाठी, मेल म्हणजे समजते ना, मनुष्य, एक व्यक्ती आहे मेल. शी वापरायचा कुठल्याही एका फिमेलसाठी, एखादी स्त्री असेल, मुलगी असेल. इट वापरायचा मेल आणि फिमेल सोडून, मेल आणि फिमेल सोडून, हे सोडून, मेल आणि फिमेल सोडून जे काही असतील, मग ते प्राणी असो, पक्षी असो, वस्तू असो, काही असू द्या, जिवंत असो, सजीव असो, काही पण असू द्या, जर तो मेल नाही, फिमेल नाही, तर तुम्ही तिथं इट वापरायचा. आलं लक्षात. त्याच्यानंतर आय वापरायचा स्वतःसाठी. ओके, सेल्फ, स्वतःसाठी आय वापरायचा. आणि यू वापरायचा समोरच्यासाठी. ओके, ज्याच्यासोबत आपण टॉकिंग करतो, समोरचा जो आपल्या फ्रंटला असतो, फ्रंट. मग तो टॉकिंग करताना असू द्या, ज्याच्यासोबत डिस्कस करता. ओके, जो तुझ्याकडे सेकंड पर्सन असतो. मग मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला एक्सेप्शन कुठे येतात माहिती आहे का, अपवाद. अपवाद फक्त कधीही या दोघांमध्ये असतात, आय आणि यू मध्ये. आय आणि यू मध्येच अपवाद असतात. भविष्यामध्ये तुम्हाला ही, शी, इट कुठेच अपवाद नसतात. मेल एक असेल, एक व्यक्ती असेल, तुम्ही ही म्हणता की ही इज अ राम, ही इज राम, ही इज गोपाल, ही इज अ बॉय.
मग तो एकटा असेल तुम्ही ही वापरता, पण खूप सारे मुलं असतील तर मग बॉईज. बॉईजसाठी काय वापरता तुम्ही दे. म्हणजे खूप सारे मुलं असतील, मेल असतील तर तुम्ही दे वापरता. एखादी फिमेल असते तर तुम्ही फिमेल तुम्ही शी वापरू शकले असते. खूप साऱ्या फिमेल असत्या तर मग तुम्ही तिथं दे वापरला असता, म्हणजे तुम्ही गर्ल्स, फिमेल्स असं वापरलं असतं. म्हणजे यांचं अनेक वचन काय होते समजून घ्या. आणि जिथं मेल फिमेल नसतील, वस्तू असतील, वस्तू म्हणजेच काय, खूप सारे पेन्स असतील, खूप सारे प्राणी असतील म्हणजे ॲनिमल्स असतील, तुम्ही काय बर्ड्स असतील, यांच्यासाठी काय वापरता तुम्ही दे वापरता. मग एक गोष्ट तर क्लिअर झाली की तो ही असू द्या, शी असू द्या किंवा इट असू द्या, या सर्वांचं अनेक वचन दे होते. एवढं लक्षात ठेवा, इथं कुठेच मिस्टेक व्हायला नको. तरी सुद्धा आपण काय म्हणतो, आपल्याला येते म्हणतो आणि पुढे जातो आणि चुका करतो. असं काही आपल्याला करायचं नाही. चला, एक गोष्ट तर क्लिअर झाली की आपल्याला एक वचन अनेक वचन समजलं. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. आय आणि यू नेहमी अपवाद मध्ये असतात, त्यांना एक वचन अनेक वचन असं लक्षात ठेवू नका. का बरं? आय नेहमी, हा जो यू असतो, यू काय असतो माहिती आहे का? यू नेहमी अनेक वचनच असतो, अनेक वचनच असतो. आलं लक्षात? ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप मॅटर करतात. ओके, वचनच असतो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या खूप मॅटर करतात. ओके, चला मग क्लिअर झालं की यू जरी तुम्ही एका वचनसाठी वापरता तरी सुद्धा वर्ब घेताना अनेक वचनानुसारच रूज लावा लागेल तुम्हाला. चला मग पुढे जाऊया, समोर जाऊया. आय काय बरं असतो? आय आणि वी. मग आय जर बघितला, फक्त आय, वी बद्दल नाही बोलणार आपण. कधी हा एक वचन असतो, कधी एक वचन, कधी तो काय असतो, कधी अनेक वचन असतो, अनेक वचन, आणि कधी काय असतो, कधी दोन्ही नाही, कधी दोन्हीही नाही. हे फक्त लक्षात ठेवा की आय काय असतो माहिती आहे का? आय कधी कधी एक वचन असतो, आय वॉज एक वचन आहे. कधी कधी अनेक वचन असतो, आय हॅव. आणि कधी कधी दोन्ही नसतो, कधी कधी तो दोन्ही नसतो, आय एम. ना इज लागत ना आर लागत, म्हणजे ना एक वचन ना अनेक वचन, एमच लागून जातो. म्हणून आय नेहमी एक्सेप्शन मध्ये असतो. तो कधी एक वचन, कधी अनेक वचन आणि कधी दोन्ही पण असतो. आणि यू हा फक्त आणि फक्त अनेक वचन असतो, पण तो आपण एक वचन म्हणून सुद्धा वापरतो, पण क्रियापद अनेक वचनच घेत असतो. चला, मला असं म्हणायचं आहे की बस हे 5 प्रोनाउन लक्षात ठेवा, हे 5 सब्जेक्ट लक्षात ठेवा. सब्जेक्ट फक्त 5 नसतात, असंख्य असतात. पण तुम्हाला मला जो बेसिक कन्सेप्ट जो शिकवायचे आहेत त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 5 सब्जेक्ट यायला पाहिजे. मी परत सांगेल, मी तुमची 90% गॅरंटी घेतलेली आहे. अदरवाईज तुम्ही लिहून घ्या फीज रिटर्न असं लिहून घ्या तुम्ही, पण माझ्या थिंग्स तुम्हाला फॉलो करावे लागतील तरच तुम्ही स्कोर कराल इंग्लिश विषयामध्ये. आय एम टॉकिंग अबाउट ओनली इंग्लिश सब्जेक्ट, ओके, नॉट अदर सब्जेक्ट्स. सो मी तुमची गॅरंटी घेतलेली आहे, हे गॅरंटी त्यांचीच आहे जे फॉलो करत आहेत, ज्यांना येते पण तरी प्रॅक्टिस करत आहेत, तर तुम्ही 90+ कराल. चला पुढे जाणार आपण. पहिला टॉपिक समजला. पहिला टॉपिक होता आपला काय, सब्जेक्ट. विसरू नका, मला तुमच्याकडून 5 सब्जेक्ट लागतील. मी तुमचे लर्न पण घेणार, मी तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिकली लर्न पण करून घेणार. सो तुम्ही हे करून घ्या अगोदर. नंतर आपल्याला काय करायचं आहे, 27 हेल्पिंग वर्ब समजून घ्यावे लागतील. एकदा समजून घ्या 27 हेल्पिंग वर्ब. तुम्हाला हे सेम पीडीएफ 80च्या 80 मिळेल, डोंट वरी. बघा, ही पीडीएफ जी आहे ना टोटल तुम्हाला 80च्या 80 मिळेल, पण या पीडीएफ वर समजून सांगितल्यापेक्षा मी काय करतो माहिती आहे का, स्वतः लिहून देतो तुम्हाला. बघा कसं लक्षात ठेवा माहिती आहे का, टू बी असतो, टू बी 7 असतात, टू हॅव 5 असतात. असं लक्षात ठेवा, टू हॅव किती असतात, 5 असतात. आणि टू डू पण 5 असतात. आणि मॉडल 10 असतात. किती होतात बघा बरं, 5 + 5 10, 10 + 10 20, आणि 20 + 7 27. बस तुम्ही असं लक्षात ठेवा की 27 शब्द जर आले तर यांना हेल्पिंग वर्ब म्हणतात. मग तुम्हाला हेल्पिंग वर्ब मध्ये कुठेच मिस्टेक व्हायला नको, एवढं फक्त तुम्ही समजून घ्या की हा शब्द आला म्हणजे हा हेल्पिंग वर्ब असतो. म्हणजे मी एकच सांगतो, आय नो खूप सारे हुशार विद्यार्थी बसलेले आहेत आपल्या क्लासमध्ये आणि ते हुशार विद्यार्थी चुका करतात. मी लिहून देतो तुम्हाला. जो डल विद्यार्थी आहे किंवा ज्याचे इंग्लिश 0 आहे ना, तो चुकी नाही करत, तो इंग्लिशमध्ये खूप पुढे जातो. प्रॉब्लेम होतो हुशार विद्यार्थ्यांचा, त्याला वाटतं हे तर मला येते, काय सर शिकवत आहेत, म्हणून तुम्ही ते ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला समजत नाही. जेव्हा तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये घेऊन जातो ना, मग तुम्हाला का बरं समजत नाही, कारण तुम्ही हुशार असता म्हणून. मग त्या हुशार गोष्टी आपल्या बाजूला ठेवायच्या आहेत. हा कोर्स का बरं लावला, कारण कोर्सचं नाव आहे बेसिक टू ऍडव्हान्स. मी तुम्हाला बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे, तुमची जबाबदारी असली पाहिजे की बेसिकला व्यवस्थित समजून घेणे. तुम्हाला येते म्हणून इग्नोर करू नका. करत असला तर समजून चला की स्वतःला फसवता. एक तर तुम्ही स्वतःला सांगता की मी हुशार आहे, की जे व्यक्ती हुशार नसतात अशा कॅटेगरीमध्ये आपण आहो. मग
ओके, चला ठीक आहे, एवढं तर मला समजलं की हे 27 शब्द मला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, बघा मग हे तुम्ही बघून घ्या एकदा की एवढं काही लक्षात ठेवण्याचं नाही. मराठी मिनिंग नाही लक्षात ठेवला तरी चालेल, तुम्ही हे नंतर ठेवा. स्टार्टिंगला फक्त हे 27 शब्द असतात हेल्पिंग वर्ब असं लक्षात ठेवा. बघा ज्याचा मिनिंग आहे होतो ना, आहे वाले मिनिंगचा शब्द जो आहे वाले शब्द टोटल किती असतात? 5 शब्द आहेत की ज्याचा मिनिंग आहे होतो. हॅव, हॅज, एम, इज, आर हे 5 शब्द असे आहेत की ज्याचा मिनिंग आहे होतो. आलं लक्षात? एम, इज, आर, हॅव, हॅज यांचा मिनिंग आहे होतो, एवढं लक्षात ठेवा. नंतर आहे वॉज, वर आणि हॅड यांचा मिनिंग काय होतं माहिती आहे का? होता. म्हणजे होता वाले शब्द किती असतात? फक्त आणि फक्त 3. फक्त 3च शब्द असतात की ज्यांचा मिनिंग होता निघतो. पुढे बघा, कारण हे बेसिक टू ऍडव्हान्स बॅच आहे, खूप डीप मध्ये जाऊन मी तुम्हाला सांगेल. डोंट वरी, तुम्हाला ग्रामर मध्ये प्रॉब्लेम पण नाही देणार. तुम्ही म्हणणार नाही असं की सर आम्हाला हा नियम शिकवला नाही. जसं तुम्ही अदर कोचिंग मध्ये बघता तसं इथं होणार नाही. हा आपला पर्सनल क्लास आहे, इथं काहीच प्रॉब्लेम तुम्हाला इंग्लिश मध्ये येणार नाही. तुम्ही मास्टर इंग्लिश मध्ये व्हाल याची गॅरंटी मी तुम्हाला देणार आहे. हा की आपली फास्ट ट्रॅक बॅच नाही आहे, कंप्लीट इंग्लिश ग्रामर की तुम्हाला काहीच करण्याची गरज पडू देणार नाही इंग्लिश मध्ये तरी. चला पुढे चला. विल बी, शाल बी आणि विल हॅव, शाल हॅव मग किती शब्द झाले? तर आपण असं म्हणू शकतो टोटल किती शब्द झाले? 4. ज्याचा मिनिंग असेल होतो. असेल तर असेल साठी किती वर्ड आहेत बरं? तर असेल साठी 4 वर्ड आहेत. एवढं तुम्ही विसरू नका. ओके, 5 त्याच्यानंतर 3 आणि शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव 4 वर्ड असे आहेत की ज्याचा मिनिंग असेल होतो. संपलं. असेल म्हणायचं असेल तर शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव एवढंच असतात. होता म्हणायचं असेल तर वॉज, वर, हॅड एवढेच असतात. आणि आहे म्हणायचं असेल तर एम, इज, आर, हॅव, हॅज हे 5 शब्द असतात. म्हणजे तुम्हाला फक्त हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचे आहेत. तर टू बी किती लक्षात ठेवा? 5. टू बी किती असतात टोटल टू बी किती आहे? 7. बघून घ्या तुमच्या समोर हे सर्व टू बी आहेत. एम, इज, आर, वॉज, वर, विल बी. मग तुम्ही म्हणा सर आम्ही लक्षात कसं ठेवू तेव्हा सांगा. तुम्ही लक्षात असं ठेवा, जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की टू बी किती आहेत, मी जर असा प्रश्न विचारला तुम्हाला की टू बी, कारण बघा मी एकच सांगतो, तुम्ही म्हणताना आम्हाला येते ते तुमचे नियम पुस्तकाला लागतात, मला नाही लागतील. मला माझे नियम कसे लागतील माहिती आहे का? मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला टू बी किती आहेत, तुम्हाला सांगता आलं पाहिजे 7 आहेत. 7 कुठले आहेत मग? एम, इज, आर, वॉज, वर, शाल बी, विल बी असं सांगता आलं पाहिजे. हे तुम्हाला जर सांगता आलं नाही तर पुढे जाऊ नका. माझा कोर्स तुम्हाला समजणार नाही. कोर्स जॉईन पण करू नका. माझा कोर्स सुद्धा जॉईन करू नका तुम्ही. ओके, आलं लक्षात? मग एवढं लक्षात ठेवा फक्त तुम्ही की हे 7 टू बी असे लक्षात ठेवायचे आहेत. असं लक्षात जर तुम्ही ठेवू शकता ना, तुम्ही त्या टीचरला शिकवाल, मी गॅरंटी देतो. तुम्ही इंग्लिशचा टीचर करा, तुम्ही त्याचे मास्टर व्हाल, इंग्लिशच्या शिक्षकाचे सुद्धा. हे मी तुम्हाला लिहून देतो. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता एवढं तर आपल्या लक्षात झालं की टू बी 7च असतात. हे ते 7 टू बी आहेत, कोणी विसरणार नाही. नंतर बघूया आपण. आता मला नंतर जर सांगायचं झालं तुम्हाला टू बी तुम्ही टू बी बघितला. आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे माहिती आहे का? आता मला तुम्हाला सांगायचं आहे टू हॅव. टू हॅव किती असतात? 5 असतात. कुठले असतात बरं? 5 टू हॅव सांगता आला पाहिजे, डोळे बंद करून सांगता आला पाहिजे. हॅव, हॅज, हॅड, शाल हॅव, विल हॅव 5 असतात. 5 विसरू नका. मी जर म्हणेल टू हॅव, जर सांगता आला नाही तर पुढे जाऊ नका, पहिले लिहून घ्या कुठेतरी. म्हणजे आजचं लेक्चर करा तुम्ही, उद्याचं लेक्चर करू नका, त्याच्या अगोदर कंप्लीट करा. नसेल कंप्लीट होत तर कोर्स जॉईन करू नका, मग तुम्हाला कोणी नाही शिकू शकत. आला का लक्षात? तुम्ही व्यर्थ फीज वेस्ट कराल. पण तुम्ही जर एवढं करू शकले, मी तुम्हाला काही 30-40 वर्ड देणार आहे, 30-40 फक्त, एवढे जर तुम्ही लक्षात ठेवू शकले ना, मी खरं सांगतो तुम्हाला की तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. एवढ्या फास्ट ट्रिक्स आहेत माझ्याकडे, ज्या मी एवढा डेव्हलप करत आहे दिवसेंदिवस. माझ्या ज्या मागच्या ट्रिक्स होत्या ना, समजा 8 दिवसाच्या ट्रिक्स आणि आजच्या ट्रिक्स जर तुम्ही कम्पेअर केल्या, खूप फरक दिसेल तुम्हाला. कारण दिवसेंदिवस मी इंग्लिशला आणखी सोपं करत आहे. आला लक्षात? मग असं समजू नका की सरांनी आम्हाला शिकवलं होतं. मी दिवसेंदिवस इंग्लिशला आणखी सोपं करत आहे. चला पुढे जाऊया. मी असं कन्सिडर करतो 7-5 12 शब्द तुमच्या लक्षात आहेत. उद्यापर्यंत जरी तुम्ही कराल, नाही जरी आता लक्षात राहिले, उद्यापर्यंत तुम्ही कराल. पुढचं लेक्चर बघू नका जरी तुमचे 12 शब्द झाले नसेल तर. चला मग पुढे जाऊया आपण. आता पुढे जर गेलो आपण, आजचं लेक्चर फक्त काय आहे, जर तुम्हाला ग्रामर शिकणं सुरू करायचं असेल तर एवढं आलं पाहिजे. हे 5 टॉपिक तुम्हाला आले पाहिजे, तरच तुम्ही ग्रामर शिकायला सुरुवात करा उद्यापासूनचे. चला मग पुढे जाऊया आपण. आता एक गोष्ट तर क्लिअर झाली इथं की आपण किती घेतले? 12. आणखी किती बाकी आहेत मग? 12 घेतले आपण, म्हणजे 15 बाकी आहेत. मग अजून बघू आपण 15 कुठले तर. हा, टू डू फॉर्म बाकी होता. टू डू किती असतात बरं? टू डू असतात 5. याला मराठी मिनिंग नसतात, यांना मराठी मिनिंग नसतात, एवढं समजून घ्या. डू, डज, डीड केलं, करतो असं म्हणू नका. असेल, शालविल असं म्हणू नका, यांना मराठीत मिनिंग नसतो. चला मग मला म्हणायचं टू डू किती असतात? 5 असतात. कुठले असतात? डू, डज,
डीड, शाल, विल असं सांगता आलं पाहिजे. म्हणजे बघा एम इज, आर, वॉज, वर, शाल बी, विल बी, टू बी होते, हॅव, हॅज, हॅड, शाल हॅव, विल हॅव, टू हॅव होते, आणि टू डूचा फॉर्म काय असतो, डू, डज, डीड, शाल, विल, हे टू डू होते. असे तुम्ही किती लक्षात ठेवू शकले मग? 17 तुम्ही हेल्पिंग वर्ब म्हणजे लक्षात ठेवू शकले. आता शेवटचे 10 मॉडेल लक्षात ठेवा. मॉडेल किती लक्षात ठेवायचे? 10. संपलं. असे टोटल 27 हेल्पिंग वर्ब असतात. तुम्हाला सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब समजलं नाही, उद्याचं लेक्चर करू नका, मी लिहून देतो, नाही समजणार तुम्हाला. ओके, सो एवढं पहिले व्यवस्थित समजून घ्या. चला मग याच्यात प्रॅक्टिस करा. कमीत कमी तुम्ही अर्धा तास तरी द्या. प्रॉब्लेम आला, आपला नंबर दिलेलाच आहे तुम्हाला, डायरेक्ट मेसेज करा की सर माझं लर्न होत नाही, थोडं लर्न करून द्या. मी स्वतः तुम्हाला लर्न करून देतो, डोंट वरी. तुमची तयारी पाहिजे, इच्छा पाहिजे तुम्हाला फक्त. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, तुम्ही ऐकलं असेल, इच्छा तिथे मार्ग. फक्त तुम्ही तेवढं करा, म्हणजेच काय होणार, तुम्ही डेफिनेटली, जे मी गॅरंटी घेतलेली आहे, म्हणजे तुमचा रिझल्ट आल्यानंतर आपल्या युट्यूबला तुमचा रिझल्ट लावणार आहे आपण, जे तुम्ही पोस्ट घेणार तेच आपण सुरू करणार आहेत. आपण ते मोहीम घेतलेली आहे. बघा आता मला काय म्हणायचं आहे, कॅन, कुड, मे, माइट, शुड, आउट टू, वुड, यूज टू, मस्ट, नीड नॉट, हे जे तुम्ही 10 बघितले हे असतात मॉडेल. एवढे 27 काय लक्षात ठेवायचे? हेल्पिंग वर्ब. सब्जेक्ट किती लक्षात ठेवायचे? 5. मी आता पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. हीचा दे, शीचा दे, इटचा दे, आयचा वी आणि यूचा यूज राहतो. हे 5 सब्जेक्ट होते, एक वचन अनेक वचन, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर असं लक्षात ठेवा की 27 हेल्पिंग वर्ब होते, पण ते लक्षात कसे ठेवा? टू बी चे 7 असतात. 7 कसे कसे असतात बरं? एम इज, आर, वॉज, वर, शाल बी, विल बी, 7. टू हॅव 5 असतात. कसे लक्षात ठेवणार? हॅव, हॅज, हॅड, शाल हॅव, विल हॅव 5 असतात. टू डू किती असतात? 5 असतात. कसे? डू, डज, डीड, शाल, विल, हे 5 टू डू असतात. आणि मॉडेल्स किती असतात? तर मॉडेल्स असतात 10. कॅन, कुड, मे, माइट, त्याच्यानंतर यूज टू, आपण काय घेणार? यूज टू, वुड, नीड नॉट, मस्ट. आणखी उरलेले कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये बघितलं आपण, यूज टू घेतला, नीड नॉट घेतला, वुड घेतला, ऑट टू, शुड, असे 10 मॉडेल्स आहेत. म्हणजे 27 शब्द तुम्ही विसरू नका आणि 5 सब्जेक्ट विसरू नका. आतापर्यंत आपण 32 शब्द समजून घेतले. हे बेसिक कन्सेप्ट आहे. उद्याचं लेक्चर तुम्ही असं समजणार की तुम्ही 3ऱ्या वर्गामध्ये आहात, तुम्ही 4थ्या वर्गामध्ये आहेत आणि तुम्हाला इंग्लिश ग्रामर कुठलाही टॉपिक सॉल्व्ह करता येतो. ऑलरेडी माझे 7व्या वर्गाचे 8व्या वर्गाचे विद्यार्थी सॉल्व्ह करतात. राज्यसेवाचा क्वेश्चन जो वाटत असेल तुम्हाला युट्यूब चॅनल चेक करा, आपण तिथं पण त्यांना आणणार आहोत. ओके, आता 9व्या वर्गाचे जान्हवी मॅम आहेत, ते 9व्या वर्गाचे 20 क्वेश्चन पैकी 16 मार्क्स घेते आणि बाकीचे विद्यार्थी किती घेतात? 2, 5, 16, 17. मला सांगा, हा 9व्या वर्गाचा विद्यार्थी पुढे राहतो. मॅटर हे नाही करत तुम्ही कुठे आहात, त्याची गॅरंटी मी घेतलेली आहे. पण काय होते, विद्यार्थी स्वतःला हुशार समजतात, त्या हुशारकीमध्येच ते काय करतात? कमी मार्क घेतात. ओके, मग हे आपल्याला हुशारकी आपण बाजूला ठेवू आणि आपण काय करू, जे बेसिक सांगितलं ते कंप्लीट करून घेऊन तुम्ही त्या टीचरला सुद्धा शिकवाल जो इंग्लिशचा शिक्षक आहे. मी एवढं तुम्हाला गॅरंटी देतो. अदरवाईज फीज रिटर्न असं सांगत नाही मी तुम्हाला. एवढे आपले सेशन ओपन आहेत, हे तुम्ही सेव्ह करून घ्या कुठेतरी, पण माझे रूल्स फॉलो करा, तरच तुमच्या इंग्लिशमध्ये रिमार्केबल तुम्हाला चेंजेस दिसेल. चला, मी असं कन्सिडर करतो 5 + 27 हे 32 शब्द तुमच्या लक्षात आहेत. ओके, पुढे चला. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बघणार आहोत आपण. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय असते हे थोडंसं समजून सांगतो. एम, इज, आर, थोडं, कारण बेसिक कन्सेप्ट आजच्या बेसिक लेक्चरमध्ये टोटल बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. एवढं तुम्ही समजून घ्या फक्त. मग मला असं म्हणायचं आहे की एम, इज, आर. एम कशाला लावतो आपण माहित आहे का? एम यूज करतो आपण एक वचन, सॉरी मला इथून लिहू द्या. इज कशाला यूज करतो? एक वचन. काही विद्यार्थ्यांना खूप हे बेसिक वाटत असेल, पण तरी पण करावं लागेल, बिकॉज मग ऍडव्हान्स समजणार नाही तुम्हाला. आपण काय करतो, बेसिक करायचं नसते आणि ऍडव्हान्स समजत नाही. बेसिक करायचं नसते आपल्याला, बेसिक येते आणि ऍडव्हान्स समजत नाही. का बरं समजत नाही? कारण पाया मजबूत नाहीये तुमचा. हे समजून घ्या. इथं माहित असेल तरी करा, तर प्रॅक्टिस होते, तर समजतात काही कन्सेप्ट, तर ऍडव्हान्स येत असते. चला, एक वचन. आर असतो अनेक वचन. आरला काय म्हणणार आपण? अनेक वचन असं आपण म्हणत असतो. मग एक गोष्ट तर क्लिअर झाली इथं की एम, इज, आर, एक वचन अनेक वचन, एवढं आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर जर आपल्याला बघायचं झालं तर आपण काय म्हणणार? एक वचन अनेक वचन आपण बघितलं. मग एम जो असतो हा एक वचन पण नसतो, अनेक वचन पण नसतो. एम असतो अपवाद आणि तो लागतो फक्त आय साठी. आलं लक्षात? ज्या गोष्टी एक वचन असतात त्यांना इजच लावायचा, ज्या गोष्टी अनेक वचन असतात त्यांना आरच लावायचा आणि स्वतःसाठी आय साठी एम लावायचा. एवढं विसरू नका. तुम्ही बघू शकता, आय साठी एम, वी, यू, दे, हे सर्व अनेक वचन होते. ज्या गोष्टी अनेक वचन असतात तिथं आर लागत असतो. तुम्ही बघू शकता, ही, शी, इट, अ पेन, या सर्व गोष्टी एक वचन होत्या. म्हणून एक वचन असेल तर इज लावायचा. पेन्स अनेक आहेत
आणि अनेक वचनला आपण काय यूज करतो, आर यूज करतो. आणि अपवाद फक्त आयलाच आपण एम यूज करतो. बस एवढं लक्षात ठेवा. कुठे एम लागतो तर आयच्या समोर, कुठे इज लागतो तर एक वचनच्या समोर, आणि कुठे आर लागतो तर अनेक वचनच्या समोर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे लेक्चर मी काय म्हणत आहे तुम्हाला, तुम्ही कितीही वेळा बघा आपल्या ऍप्लिकेशनमध्ये. आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आपण डे फर्स्ट डे सेकंड नुसार लावणार आहे. याची पीडीएफ सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनला आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला कुठे दिसेल, एक तर माझ्या नंबरला मेसेज करा, एक तर डिस्क्रिप्शन मध्ये बघा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक सापडून जाणार. चला पुढे जाऊया. नंतर वॉज आणि वर कुठे लावायचा, अगदी 0 पासून तुम्हाला ऍडव्हान्स पर्यंत घेऊन जात आहे मी. वॉज वर कुठे लावायचं ते बघा. वॉज लागत असतो एक वचनसाठी, एक वचन, आणि वर लावतो आपण अनेक वचन. मग ज्या गोष्टी तुम्हाला एक वचन दिसतात, जसं की हे आम्हाला अनेक वचन दिसतात, इथून मला इथपर्यंत अनेक वचन दिसतात. वी आम्ही अनेक आहोत, यू तुम्ही अनेक आहात, दे ते अनेक आहेत. अनेक वचनला तुम्हाला वर लावायचा असतो आणि एक वचनला तुम्हाला वॉज लावायचा असतो. एक वचनला काय लावायचा असतो, वॉज लावायचा असतो. बस एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आपण एकही कन्सेप्ट ठेवणार नाही की जो आपल्याला माहित नाही. सर्व कन्सेप्ट माहित असून सुद्धा त्याच्यावर प्रॅक्टिस करणार आणि आपण काय करणार, यांना खूप स्ट्रॉंग बनवून घेणार आणि इंग्लिशमध्ये आउट ऑफ पर्सेंट घेणार. ओके, चला पुढे जाऊया. आता नंतरचा क्वेश्चन आहे शाल बी आणि विल बी कुठे लावायचा. शाल बी आणि विल बी मध्ये काय डिफरन्स आहे मी समजून सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये डिफरन्स काय बघा. एक सांगू का, या सर्वांनाच आपण विल बी लावतो. एक आणि दुसरी गोष्ट सांगू का, या सर्वांनाच आपण शाल बी सुद्धा लावतो. ओके, आता त्या दोन गोष्टी आहे समजण्यासारख्या. मी एक क्लिअर करून देईल तुम्हाला ऍडव्हान्स लेक्चर मध्ये, डोंट वरी. विल बी जर यूज केला इथं आपण सर्वांना विल बी लावला तर आपण असं म्हणू शकतो की एक प्रकारे आपण काय करतो, इथं ब्रिटिश इंग्लिश जर बघितली ब्रिटिश, तर आय आणि वी या दोघांना शाल बी लागतो. शाल बी हे झाली ब्रिटिश इंग्लिश. आणि अमेरिकन इंग्लिश नुसार काय म्हणतो आपण की सर्वांनाच विल बी लागतो. पण तरी सुद्धा याच्यात ग्रॅमॅटिकल नुसार जर आपल्याला समजून घ्यायचं झालं, पेपरमध्ये क्वेश्चन कसे येतात ते समजून घ्यायचे झाले, सर्वांना विल बी लावायचा. पण शाल बी कुठे लावायचा माहिती आहे का, जेव्हा आपण काय करतो शाल बी इथं आपण यांच्या समोर तेव्हा लावतो जेव्हा आपल्याला एक प्रकारची काय म्हणतो, इथं आपण जर शाल बी यूज केला, तुम्हाला माहित आहे दोघांच्या समोरच शाल बी लागतो, बाकी सगळ्यांना विल बी लागतो. पण कधी कधी हा पहिला नियम. दुसरा नियम काय सांगतो, दुसरा नियम आपल्याला असा सांगतो की याच्या नंतर आपण विल बी लावतो आणि यांच्या नंतर आपण शाल बी लावतो. दिस इज सेकंड रूल्स. हा दुसरा नियम आहे बघा. हा तिसरा नियम घ्या, हा दुसरा नियम घ्या आणि हा पहिला नियम, असे 3 नियम असतात. म्हणून या टॉपिक मध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो. पहिला नियम असा आहे, अमेरिकन इंग्लिश काय म्हणते, सर्वांच्या समोर विल बी लावून टाका, काहीच बघू नका. सर्वांच्या समोर विल बी लावा, काहीच बघू नका, हे आपल्याला अमेरिकन इंग्लिश सांगते. पण ब्रिटिश इंग्लिश काय सांगते ते समजून घ्या. पहिला नियम अमेरिकन इंग्लिश नुसार असतो आणि दुसरा आणि तिसरा नियम ब्रिटिश इंग्लिश नुसार असतो. चला बघू आपण ब्रिटिश इंग्लिश काय म्हणते बरं. ब्रिटिश इंग्लिशच्या नियमानुसार जर बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की आय आणि वीच्या नंतर शाल बी तेव्हाच लावायचा जेव्हा नॉर्मल सेंटेन्स असते, नॉर्मल. आणि यांच्यानंतर विल बी तेव्हाच लावायचा जेव्हा नॉर्मल सेंटेन्स असते. पण सेंटेन्स जर नॉर्मल नसेल, तुम्हाला जर एखादी धमकी द्यायची असते, धमकी, तुम्हाला वचन द्यायचं असेल, वचन, तुम्हाला धमकी द्यायची आहे, वचन द्यायचं आहे, प्रॉमिस करायचं, असं काहीतरी असेल तर हे एक्सचेंज होतात. म्हणजे यांना शाल बी न लागता यांना विल बी लागेल आणि यांना विल बी न लागता यांना शाल बी लागेल. जर म्हणतो ना आपण आय विल किल यू, शी शाल बी रिवॉर्डेड, शी शाल बी पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे. शीच्या नंतर सुद्धा आपण शाल बी यूज करतो, पण केव्हा, जेव्हा वचन देतो, धमकी देतो. ओके, या पद्धतीनं आपण काय करतो हे डीप मध्ये शिकणार. मी इथं फक्त ओव्हरलुक करून देते तुम्हाला. हे बेसिक कन्सेप्ट आहेत, एक बेसिक सारखं सांगत आहे. टेन्सेस शिकताना खूप डीप मध्ये सांगणार आहे मी, कारण 100 तासाचा कोर्स आहे आपला. सो हा हे काही फास्ट ट्रॅक सारखी बॅच नाही आपली की एखादा कन्सेप्ट राहणार. पण मी एकच सांगेल तुम्हाला, जो विद्यार्थी स्किप कुठेतरी करेल त्याने स्वतःला सांगायचं की मी स्किप केलं होतं म्हणून माझा स्कोर आला नाही, बाकी विद्यार्थ्याचा स्कोर आला. ओके, चला मग एक गोष्ट माझी क्लिअर झाली, मी तुमची क्लिअर करून दिली की कशा पद्धतीने आपण यांचा यूज करतो. ओके, चला मग पुढे जाऊया. आपण टू बी सांगितले तुम्हाला, टू बी मी तुम्हाला बाकीचे सुद्धा क्लिअर करून देतो. बघा ते पीडीएफ मध्ये ऍड केले नाहीत, पण लवकरच ऍड करून घेऊ. पण मी तुम्हाला इथं क्लिअर करून देतो. आता टू ह्या बद्दल बघणार आहे. टू बी झालं क्लिअर, टू ह्या बघूया. आता आपण टू ह्या बद्दल जर बघायचं झालं तर मी काय म्हणणार, 1 मिनिट मला द्या, फक्त 1च मिनिट द्या. आता इथपर्यंत आपण टू बी बघितला. मग मला म्हणायचं आहे टू बी बघितला तुम्ही, आता जर टू ह्या बघायचं झाला तर कसा बघणार बरं आपण, ते एकदा समजून घेऊया. ओके, चला आता बघू आपण. जर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आता
टू ह्या बघायचा आहे, तर टू ह्या मधला पहिलाच फरक येतो तो म्हणजेच काय, हॅव कुठे यूज करायचा आणि हॅज कुठे यूज करायचा. इथं पण भरपूर विद्यार्थ्याला खूप सारा प्रॉब्लेम येतो. मग याचा मिनिंग सुद्धा मी क्लिअर करून देत आहे, कारण आपले बेसिक लेक्चर्स आहेत आणि सर्वांना हे करणं कंपल्सरी आहे, तरच मी तुमची गॅरंटी घेतलेली आहे. कारण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण असा एक रँक लावलेला आहे की तुम्ही कोण कोण व्हिडिओ बघते, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तिथं समजते. मग तुम्ही जर तिथे डाऊन असले तर तुमची गॅरंटी नाही आहे तिथे, समजून घ्या, लिहून घ्या तुम्ही. चला आता पुढे जाऊया. ज्या गोष्टी काय हॅव कुठे वापरायचा, अनेकांसाठी. कुठल्याही गोष्टी अनेक असतील तर हॅव वापरायचा. हॅज कुठे वापरायचा, एकासाठी. आणि आय अपवाद असतो. आय काय असतो, अपवाद, म्हणजे तो एक वचन असून सुद्धा अनेक वचन मध्ये जात आहे. तुम्ही बघू शकता जसं की आय, वी, यू, दे हे अनेक वचन आहेत. तर अनेक वचनच्या नंतर आपण काय यूज करतो, आपण इथं हॅव यूज करतो. आणि नंतर जर बघितलं आपण इथं ही, शी, इट आणि कुठलंही एखादं अपेन असं काहीतरी लिहिलं तर आपण असं म्हणू शकतो की याच्यानंतर आपण हॅज लावतो. का बरं, कारण हॅज हा एक वचन असतो तर हॅव हा अनेक वचन असतो, जरी दोघांचा मिनिंग आहे निघत असेल. मग आपण बेसिक अगोदर क्लिअर करून घेऊ, नंतरच आपण पुढे जाऊ. चला, नंतर मला काय म्हणायचं इथं, हॅड. हॅड कशाला बरं लागतो, हा पण खूप साऱ्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येतो की सर हॅडचं एक वचन अनेक वचन काय आहे. हॅड बघा, हाच एक वचन असतो, हाच काय असतो, एक वचनच्या नंतर हॅड लावायचा, एक वचन. आणि हॅडच काय करायचा, अनेक वचनच्या नंतर सुद्धा अनेक वचन असेल तरी सुद्धा हॅडच लागतो. हे खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन इथं होतात. म्हणजे मला म्हणायचं हॅड एकटाच येतो कधी पण, म्हणजे आय पासून आय, वी, यू, दे, ही, शी, इट, मग अ पेन असू द्या किंवा पेन्स असू द्या. मग आपण काय म्हणणार आहे, सर्वांना काय लावतो आपण, एक प्रकारे ओनली हॅड लावतो. हा सेकंड कन्सेप्ट समजून घ्या. नंतर काय उरतो याच्यातला, शाल हॅव, विल हॅव. काय उरतो आपला ह्याच्यामधला जर बघितला तर शाल हॅव, विल हॅव सेम तेच, यांना सांगायची गरज नाही तुम्हाला. शाल हॅव वर्सेस विल हॅव सांगण्याची गरज नाही. का बरं गरज नाही, हे ऑलरेडी बघितलं आपण मी. ओके, हे ऑलरेडी बघितलं. रूल्स नंबर 3 लावायला, रूल्स नंबर जे काही रूल्स आपण किती बघितला, रूल्स नंबर 3, रूल्स जो आपण 3 बघितला तो सेम रूल्स यायला लागेल. चला पुढे जाऊया आता आपण, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जसं आपण अगोदर बघितलं ना, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव सेम आहे. मग चला नंतर बघूया आपण डू कुठे लावायचा आणि डज कुठे लावायचा. इथं पण भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो. आजचे बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपल्याला दूर करायचे आहेत. डू कधीही अनेक वचनलाच लावायचा, डू कधीही अनेक वचन. आणि आय हा अपवाद असतो. आय काय असतो, अपवाद. तो आय एक वचन असून सुद्धा अनेक वचनचं काम करतो इथं. आणि डज जो आहे हा लागतो एक वचन म्हणून, एक वचन. बघा, मी शिकवणं तुम्हाला उद्यापासून चालू करणार आहे. मी टीचिंग तुम्हाला उद्यापासून सुरू करणार आहे. आज फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन देता यायचं. मग एक वचनसाठी आपण काय करतो, डज यूज करतो. तुम्ही बघू शकता आय तर अपवाद आहे. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. मग अ पेन असू द्या किंवा पेन्स असू द्या. सॉरी, आपण इथं पेन्स इथं घेणार ना, पेन्स. म्हणजे अनेक वचन आहेत असं म्हणू शकतो. जे अनेक वचन आहेत त्यांना कधीही डू लावायचा. मग राम डू नसतो. मग एक आणखी समजून घ्या, जर मी इथं लिहिणार डज, इथं जर डज लिहिणार तर राम डजच असतो, राम एकटा असतो. तर राम डज, राम डज, श्याम डज, राम डू नसतो. मी युट्यूबला खूप सारे प्रश्न टाकले आहेत, काही विद्यार्थी मला मेसेज करतात, सर राम डू हे वाक्य का बरं चुकीचं आहे, डू राम का बरं चुकीचं आहे. कारण मला सांगा, राम एकटा असतो आणि एकाला काय लागतो, एकाला डज लागत असतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण विद्यार्थी काय म्हणतात, ह्या मला येते, स्किप करतात आणि चुका करतात. चला मग पुढे जाऊया, समोरची गोष्ट समजून घेऊया. नंतर असतो डीड. डीड हाच एक वचन असतो आणि डीड हाच अनेक वचन असतो. हाच काय असतो, अनेक वचन. बघू आपण आता. मला जर याला प्रॉपरली काय करायचं आहे, हे मी लिहिलं एक वचन अनेक वचन, बट मला असं म्हणायचं आहे की आय पासून मग वी असू द्या, यू, दे, ही, शी, इट, अ पेन, पेन्स. मी एक एक्झाम्पल समजून घेण्यासाठी सांगत आहे. डीड हा स्वतः एक वचन अनेक वचन दोन्ही पण असतो. इथं आपण असं म्हणणार डीड हा दोघांचंही काम करतो. म्हणजे इथं काही लक्ष ठेवण्यासारखी तुम्हाला गरज नाही. उरलेल्या नंतर कुठला आहे, शाल विल. शाल विल साठी तुम्ही रूल्स नंबर 3 लावणार. ओके, शाल कुठे लावायचा आणि विल कुठे लावायचा, सेम जो रूल्स नंबर 3 म्हटला आपण तो इथं तुम्हाला रूल्स कुठला लावणार तुम्ही इथं, 3rd वाला.
आहे तुमच्या लक्षात येत आहे? ओके, मग मी एवढंच सांगेल तुम्हाला, मी तुम्हाला याच्यामध्ये एवढंच सांगेल, बस एवढं लक्षात ठेवा इथपर्यंत. हे झालं तुमचे 2 कन्सेप्ट. आता येऊया आपण तिसऱ्या कन्सेप्टवरती. आजचं बेसिक लेक्चर आहे, मी बेसिक कन्सेप्ट टोटल कंप्लीट करून देतो तुमचे, म्हणजे उद्यापासून तुम्हाला ग्रामर शिकताना कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. चला मग आता जिथं आपल्याला प्रॉब्लेम येतो मेन वर्ब मध्ये, ते पण एकदा समजून घेऊया. मेन वर्ब म्हणजेच काय बघा. जसं मी पहिला टॉपिक काय सांगितला, सब्जेक्ट. बघा मी आता एक्सप्लेन करून देतो. पहिला टॉपिक तुम्हाला सांगितला सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कोण असतो माहिती आहे का? ऍक्शन करणारा व्यक्ती. बघा तुम्ही लिहून घेऊ शकता, ऍक्शन करणारा. और काय म्हणू शकतो, और किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलतो, ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं. आलं का लक्षात? सब्जेक्ट म्हणजे जर नाही समजलं तर माझी एवढी डेफिनेशन समजून घ्यायची. काय सांगितलं आपण इथं? सब्जेक्ट म्हणजेच काय? ऍक्शन करणारा किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला सब्जेक्ट म्हणायचं. हा तुमचा पहिला टॉपिक. ओके, मग हे डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल. दुसरा टॉपिक सांगितला मी तुम्हाला, हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्ब काय असतो बरं? हेल्पिंग वर्ब काय असतात? ओके, त्याला आपण म्हणू शकतो वेळ आणि परिस्थिती दाखवणारे. म्हणजे त्याला परिस्थिती लिहिल्यापेक्षा फक्त वेळ लिहा, त्या सिच्युएशन आपण नंतर घेऊया. वेळ दाखवणारे शब्द, त्यांना म्हणायचं हेल्पिंग वर्ब. सहाय्यकारी क्रियापद मी तुम्हाला सांगितलं पुस्तकं बाजूला ठेवा. तुम्ही पुस्तकाला घेऊन चालणार ना, मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही किती अभ्यास करा, 50च्या वर आपला स्कोर जात नाही इंग्लिश मधला. 50-60 झालं, तुम्ही 100 पैकी 100 नाही घेऊ शकत. हे पुस्तकच जबाबदार आहेत. बघा मी असं पुस्तकाला ब्लेम नाही करणार, पुस्तक वापरा, अगोदर कन्सेप्ट तर क्लिअर करा. माझे कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर कुठलंही पुस्तक वापरा, तुम्ही कुठलंही पुस्तक वापरा प्रॅक्टिस करण्यासाठी. माझं कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर. पण विद्यार्थी काय करतात, अगोदरच पुस्तक घेतात की म्हणतात नाही सर तुम्ही तर म्हणता वेळ दाखवणारा शब्द, पुस्तकात तर दिलेला हेल्पिंग वर्ब. मग याच्यामुळेच काय होते, आपण शिकू शकत नाही. मग मी काय केलेलं आहे, एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आहे, तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. मी असं नाही शिकवणार पुस्तकात हे दिलेलं आहे मी पण हे शिकवतो. मी असं नाही शिकवणार तुम्हाला की पुस्तकात हे दिलेलं आहे बघा मी पण हे शिकवतो, असं मला नाही तुम्हाला शिकवायचं. मला तुम्हाला शिकवायचं एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला, हा तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. मग ते पुस्तकात दिलेलं असू द्या किंवा नसू द्या. ओके, चला आता पुढे जाऊया. मग तुमच्या लक्षात आलं असेल की हेल्पिंग वर्ब म्हणजे तुम्हाला वेळ दाखवणारे शब्द असतात. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला जरा प्रॅक्टिकली समजून सांगतो, प्रॅक्टिकली 1 मिनिटामध्ये. आजचं सेशन पूर्णपणे बेसिक कन्सेप्टवरती आहे, म्हणून बघा प्रॅक्टिकल तुम्हाला लगेच समजून सांगतो. जसं की बघा तुम्ही बघू शकता, तुमच्या वाक्यामध्ये जर डू डज, एम इज आर हॅव हॅज असं काही आलं, समजून जायचा काय आहे ती वेळ कुठली आहे, प्रेझेंट मधली आहे. म्हणजे बघा वेळ दाखवण्यामध्ये मदत केला मला या शब्दाने. काय दाखवण्यामध्ये मदत केला? वेळ दाखवण्यामध्ये. तुमच्या वाक्यामध्ये जर वॉज वर हॅड किंवा डीड आला तर तो पास्ट टेन्स असतो. बघा असं ओळखतात, असा प्रेझेंट टेन्स ओळखतात, असा पास्ट टेन्स ओळखतात. तुमच्या सेंटेन्स मध्ये जर शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव किंवा तुमच्या सेंटेन्स मध्ये काय आला, शाल विल आला तर तो फ्युचर टेन्स असतो. बघा 3 टेन्स ओळखण्याच्या ट्रिक्स. म्हणजे हेल्पिंग वर्बचं काम असते वेळ दाखवणारे शब्द, वेळ दाखवण्यामध्ये मदत करणारे शब्दांना हेल्पिंग वर्ब बनायचं. आलं लक्षात? आणि हे शब्द सिच्युएशन दाखवण्यामध्ये मदत करतात की आपण ताकद बद्दल बोलत आहे, आपण पॉसिबिलिटी बद्दल बोलत आहे, शक्यता दाखवत आहे, आपण नेसेसिटी बद्दल बोलत आहे, गरज दाखवत आहे, आपण तिथं ऑब्लिगेशन कंपल्सरी आपल्यासाठी, आपण सल्ल्याबद्दल बोलत आहे. म्हणजे इथं सिच्युएशन. ओके, हे सर्व काही आपण शिकणार आहे पूर्ण डीप मध्ये. दॅट इज माय गॅरंटी फॉर यू. ओके, फक्त तुम्ही माझे रूल्स फॉलो करा, मी जेवढं बोलतो तेवढं करा फक्त. चला पुढे जाऊया आपण. आता एक तर लक्षात आलं तुमच्या, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट 2 गोष्टी क्लिअर करून घेतल्या. सब्जेक्ट म्हणजे ऍक्शन करणारा व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतो. हेल्पिंग वर्ब म्हणजे वेळ दाखवणारे शब्द, वेळ दाखवण्याच्या मदत करणारे शब्द. हेल्पिंग वर्ब मुळेच तुम्ही ओळखू शकता की तो प्रेझेंट टेन्स आहे, की तो पास्ट टेन्स आहे, की तो फ्युचर टेन्स आहे. हे दाखवण्यामध्ये, हे वेळ दाखवण्यामध्ये जे मदत काम करतात तुम्हाला, त्यांना हेल्पिंग वर्ब बनायचं. चला तिसरा टॉपिक आहे मग मेन वर्ब. मग मेन वर्ब काय असते? ऍक्शन करणारे शब्द. काय करणारे शब्द? ऍक्शन करणारे शब्द. यांना काय म्हणायचं? ऍक्शन करणारे शब्द म्हणजेच काय म्हणतो आपण, त्यांना हेल्पिंग वर्ब म्हणतो. ऍक्शन करणारे शब्द. मग तुम्ही म्हणाल मला कसं समजेल हे की ऍक्शन करतात? स्वतःला प्रश्न विचारा, काय करतो, काय करतो. बघा तुम्हाला किती आन्सर मिळतात. मी काय करतो? मी शिकवतो. मी काय करतो? मी खेळतो. मी काय करतो? मी शिकतो. लर्न करतो, मी लर्न. मी काय करतो? मी जातो.
मी जातो, मी काय करतो, मी येतो, मी काय करतो, मी बोलतो, मी काय करतो, मी हरतो, मी काय करतो, मी पास होतो. हे लॉट ऑफ मेन वर्ब्स असतात. म्हणजे मी फक्त प्रश्न विचारला की काय करतो, व्हेन आय आस्क क्वेश्चन अवरसेल्फ दॅट व्हॉट डू आय डू, देन आय विल गेट मेन वर्ब्स. या पद्धतीने तुम्हाला मेन वर्ब मिळतात आणि हे असंख्य असतात. हे किती असतात, तर हे असंख्य असतात, तुम्ही मोजू शकत नाही. हे किती असतात, असंख्य. जरी हे मोजता येत नसेल तरी सुद्धा याचे 5 फॉर्म असतात. V1, V2, V3, V4, V5 क्रियापदाचे एकूण 5 फॉर्म असतात. 3 नाही, जसे पुस्तकात सांगितलेले आहेत. टोटल 5 फॉर्म असतात. तुम्हाला जर माझ्या इंग्लिशमध्ये आउट ऑफ पर्सेंटेज घ्यायचे असतील तर 5 फॉर्म तुम्हाला आले पाहिजे. ओके, चला मग आता. पण प्रकार त्याचे 2 असतात. प्रकार 2 असतात तर फॉर्म 5 असतात. चला आता मला असं म्हणायचं, इथं एक गोष्ट तर समजली तुम्हाला की मेन वर्ब काय असते. एखाद्या 5व्या वर्गातल्या मुलाला समजेल की मेन वर्ब काय असते. मेन वर्ब म्हणजे आपण जे करतो, तुम्ही जे करता, कोणी पण जे काही करतो त्याला मेन वर्ब म्हणायचं. एवढं तर आपल्याला समजलं. आता पुढे जर बघितलं आपण आता, तर याचे 2 फॉर्म असतात. एक असतो रेग्युलर, एक असतो इरेग्युलर. म्हणजे काय बघा, याचे 5 फॉर्म असतात. V1, V2, V3, V4, V5. तर याचे सुद्धा 5 फॉर्म असतात. वर्बचा पहिला फॉर्म, वर्बचा दुसरा फॉर्म, वर्बचा तिसरा फॉर्म, वर्बचा चौथा फॉर्म आणि वर्बचा 5वा फॉर्म. पण मग रेग्युलर आणि इरेग्युलर मध्ये फरक काय? मग काय बरं फरक आहे यांच्यामध्ये? मी कसं ओळखणार की हा रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे? बघा, ज्याच्यामध्ये रेग्युलर म्हणजेच काय, सारखे, सारखे, ज्याच्यामध्ये ईडी लागलेला असतो. सारखे ईडी लागलेले असतात. ईडी तुमच्या दुसऱ्या फॉर्म मध्ये, जर दुसऱ्या फॉर्म, मी काय म्हणणार, मी एवढंच सांगेल तुम्हाला, मी फक्त एवढंच सांगेल की जर तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये ईडी लागलेला असेल, तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्मला ईडी लागलेला असेल, त्याला रेग्युलर म्हणायचं. मग तुम्ही म्हणा सर ईडी लागलेला नसेल तर इरेग्युलर म्हणायचं, संपलं. जर काय इथं ईडी लागलेला नसेल त्यांना इरेग्युलर म्हणायचं, आणि ईडी लागलेला असेल तर रेग्युलर म्हणायचं. एक्झाम्पल देऊ का? बघा, मला म्हणायचं, जर मी असं लिहिलं प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, प्लेइंग आणि प्लेज, मग मी काय म्हणणार, इथं बघा ईडी लागलेला आहे, इथं ईडी लागलेला आहे. मग मी म्हणू शकतो की V2, V3 सारखे आहेत आणि त्याला ईडी लागलेला आहे, म्हणजे हे रेग्युलर आहेत, म्हणजे हे रेग्युलर आहेत, असं तुम्ही डोळे बंद करून सांगू शकता. पण इरेग्युलर काय असतो माहितीये का? इरेग्युलर असा असतो टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेकिंग आणि टेक्स. हे काय असतात बरं? हे असतात तुमचे इरेग्युलर. किंवा मी म्हणणार कट, 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 कटिंग आणि काय म्हणणार, कट्स. शेवटचं काय असेल, कट्स. आय नो आपल्याला येते किंवा माहित नसेल तर समजून घ्या, मी पूर्ण बेसिक पासून सांगणार आहे तुम्हाला. माझे लेक्चर केल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी लिहून देतो. महाराष्ट्रातलं हे तुम्हाला पहिलं, तसं तर इंडियासोबत कम्पेअर करणार आहोत नंतर, बट ही मराठी लँग्वेज असल्यामुळे महाराष्ट्रात तर तुम्हाला या लेक्चरपेक्षा तुम्हाला जर मला दाखवलं, तुम्हाला याची फीज रिटर्न तशी पण केल्या जाणार तुम्हाला. तर तुम्हाला एवढं डीपमध्ये आणि तुमचा स्कोर आणून देण्यासाठी आपण हा कोर्स केलेला आहे. अदरवाईज फीज रिटर्न आहे, आपण एवढा प्रॉमिस देऊन तुम्हाला सांगत आहोत. ओके, चला आता पुढे जाऊया. एक गोष्ट तर क्लिअर झाली इथं की आता तुम्हाला रेग्युलर आणि इरेग्युलर समजलं. ओके, जिथं जिथं तुम्हाला प्रॉब्लेम आला, पहिले 5 लेक्चर तर युट्यूबला पण आपण काय करणार आहोत, टाकणार आहोत. डोंट वरी, 5 नाही म्हणणार, पण जेवढं शक्य होते माझ्या तेवढं टाकणार. नंतर हे सर्वच्या सर्व आपल्या ऍप्लिकेशनला अवेलेबल असतील. ओके, तुम्हाला जर पुढे जॉईन करायचं असेल तुम्ही करू पण शकता, पण पहिले 5 लेक्चर बघून घ्या टोटली व्यवस्थित. चला आता एवढं क्लिअर झालं रेग्युलर इरेग्युलर. आता बघू याचे 5 फॉर्म. अगोदर मी तुम्हाला रेग्युलर समजून सांगतो की या रेग्युलर वर्ब काय असतो. रेग्युलर वर्ब म्हणजे ज्याच्या दुसऱ्या फॉर्म मध्ये आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये ईडी लागलेला असतो. काय लागलेला असतो? ईडी लागलेला असतो, त्याला रेग्युलर वर्ब म्हणे. एवढं सोपं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल किती सोपं आहे. तर मग बघा बरं, इथं ईडी लागलेला पाहिजे आणि इथे सुद्धा ईडी लागलेला पाहिजे. मग जर इथं ईडी लागलेला असेल तर इथं ईडी लागलेला असेल तर तो दुसरा फॉर्म असतो असं म्हणू शकतो आपण. काय असतो बरं? तो दुसरा फॉर्म असतो. चौथ्या फॉर्म मध्ये कधी पण आयएनजी लागतो, मग तो रेग्युलर असू द्या इरेग्युलर असू द्या. आपण काय लावतो? आपण तिथं एक प्रकारे आयएनजी लावतो. चौथ्या फॉर्म मध्ये आयएनजी लावायचा, मग तो रेग्युलर इरेग्युलर काही पण असला तरी चालेल. आणि 5व्या फॉर्म मध्ये तुम्हाला SES लावायचं असते. बघा इथं ING आणि इथं काय लागणार? एस लागणार. शेवटी एस दिसेल तुम्हाला. आणि पहिल्या फॉर्म मध्ये काहीच लागत नसते, एवढं लक्षात ठेवा. तो तुम्ही म्हणा सर रेग्युलर वर्ब किती असतात? 99% रेग्युलर वर्ब असतात आणि 1% तुमचे इरेग्युलर वर्ब असतात, म्हणून टेन्शन घेऊ नका. मग 99% काय असतात?
इरेग्युलर वर्ब असतात त्यांच्यासाठी तुम्ही हा नियम लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे वर्ब खूप स्ट्रॉंग होतील. पहिल्या फॉर्म मध्ये काहीच लागत नाही, दुसऱ्या फॉर्म मध्ये ईडी लागतो, तिसऱ्या फॉर्म मध्ये ईडी लागतो, चौथ्या फॉर्म मध्ये आयएनजी लागतो आणि पाचव्या फॉर्म मध्ये SES लागतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आणि हा रूल्स पुढे लागतो मग 99%. आणि 1% जे उरतात त्यांना इरेग्युलर म्हणतात आणि ते फक्त अराउंड 200 असतात, 200. त्याची नोट सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये प्रत्येक शब्द तुम्हाला एक्सप्लेन करून देईल मी, कारण मी तुम्हाला असंच राहू देणार नाही की हे राहिलं देण्याचं. हे सर्वच्या सर्व आपल्या कोर्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये, म्हणून ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आणि मला तुम्ही जर ऍप्लिकेशनच्या बॅच मध्ये जॉईन नसाल तर मला फक्त एवढा मेसेज टाका इजी जर तुम्ही मेसेज जरी टाकला तर ग्रामरच्या बॅच मध्ये तुम्हाला जॉईन केल्या जाणार. ओके, इजी म्हणजे इंग्लिश ग्रामर. एवढा जरी तुम्ही बॅच मध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड करून मेसेज टाकला तर तुम्हाला पहिला दिवस, दुसरा दिवस, चौथा, पाचवा सर्व दिवस पण करता येतील आणि PDF मिळतील, तुम्हाला टेस्ट देता येतील ज्या फ्री आहेत. तुम्हाला टेस्ट सुद्धा या कोर्स सोबतच, आणि तुम्हाला जिथं चुका होतात सांगितल्या जाणार आणि परत तुम्हाला ते शिकवल्या जाणार. चला आता बघू आपण. पहिल्या फॉर्म मध्ये काहीच लागत नाही, बट मराठीमध्ये तो, ते, तात लागत असते. जसं बघा, पहिल्या फॉर्म मध्ये आपण काहीच लावलं नाही, बट मराठीमध्ये वाचवतो, वाचवते, वाचवतात. ओके, असा याचा मिनिंग काढत असतो आपण. ओके, आणि कधी कधी आपण याचा मिनिंग आहे सुद्धा काढतो. समटाइम आपण याचा मिनिंग काय काढतो, आहे सुद्धा काढतो. मी समजून सांगेल पूर्णपणे तुम्हाला. पुढे जाऊया आता. तो दुसरा, त्याला जर तुम्ही ईडी लावला तर मराठीमध्ये तुम्हाला ल लावा लागते. जर तुम्ही विटू म्हणजेच काय, विटू म्हणजे इंग्लिशमध्ये ईडी लागणे आणि मराठीमध्ये ल लागणे, त्याला विटू म्हणतात. बघू आपण. बघा इथे ईडी लावला, ईडी सेव्ड, मग मराठी मिनिंग बदलला, वाचवले, वाचवला, वाचवली, वाचवलं, म्हणजे ल आला पाहिजे, कुठलाही एक ल आला पाहिजे. त्याला म्हणतात क्रियापदाचा दुसरा फॉर्म. पहिला फॉर्म आय होप क्लिअर आहे तुमचा. दुसरा फॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, इंग्लिशमध्ये ईडी तर मराठीमध्ये ल लावता. पण V3 म्हणजेच काय, V3 सेम राहतो. V2 मध्ये जर ईडी लागला तर 100% V3 मध्ये ईडी लागतो, 100%. तुम्ही कुठे लिहून घ्या, असं वाक्य दिसणार नाही, शब्द दिसणार नाही तुम्हाला. 100% इथं पण ईडी लागतो. पण मराठी बदलते, मराठी चेंज होणार. इथं सिंगल ल होता तर इथं डबल ल येणार. काय येणार, डबल ल येणार. जसं की तुम्ही बघू शकता इथं ईडी आहे, बट वाचवलेले, वाचवलेला, वाचवलेली, वाचवलेलं म्हणजे डबल ल लागतो. ओके, चला पुढे जाऊया. आय नो खूप बेसिक पासून घेणार आहे आपण, अगदी 0 लेवल पासून. ING लावताना शेवटी ई असेल तर तो ई काढावा लागतो आणि नसेल तर काढण्याची गरज नाही. प्लेला जर मला ING लावायची असती तर मी डायरेक्ट लावला असता, पण टेकला जर मला ING लावायची असती तर हा ई काढावा लागतो, म्हणजे टेकचा ई काढावा लागतो आणि ING घ्यावी लागते. सेम या सेवला इथं ई होता, तो ई मला काढावा लागेल आणि मला काय करावं लागेल, इथं ING घ्यावं लागेल. खूपच बेसिक येईल, मी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ देणार नाही, डोंट वरी. सो तुम्ही बघू शकता ING लागला म्हणजे मराठीत त लागतो. मग याचा मिनिंग जसा आहे होतो, आणखी याचा मिनिंग काय निघतो, आणखी याचा मिनिंग होता पण निघत असतो, होता. चला मग आता पुढे जाऊया. जसं की सेविंग म्हणजे वाचवत, त लागलेला असतो, तुम्ही बघू शकता त लागतो. इथं जसा डबल लेला लागला, सिंगल ल लागला, इथं तो लागला, यानुसार. आणि शेवटचा जो आहे SES लावायचा, तर तुम्ही मराठीमध्ये तो, ते, तात सेम लावू शकता, जो पहिला फॉर्म आहे. मराठीमध्ये पहिला आणि पाचवा फॉर्म सारखाच असतो. ओके, सेव्ह म्हणजेच काय, वाचवतो, वाचवते, वाचवतात. तर असे एकूण क्रियापदाचे 5 फॉर्म असतात. मी याचे काही एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. याला आपण V1 म्हणतो, याला आपण V2 म्हणूया, याला V3 म्हणूया, याला V4, याला V5. तुम्हाला सर्वच क्रियापद आपण अवेलेबल करून देणार आहे. तुम्हाला दुसरीकडून हा कोर्स जर तुम्ही जॉईन केला ना, तुम्हाला मटेरियल कुठूनच कलेक्ट करण्याचं काम नाही पडू देणार, ते काम आपलं आहे. तुमच्यासाठी प्रत्येक महत्वाची गोष्ट कलेक्ट करून घेऊन आपल्या ऍप्लिकेशनला देणं, ते काम आपलं राहणार आहे. सो डोंट वरी. इथं आपण ईडी लावतो, इथं आपण ईडी लावतो, सॉरी काहीच लावत नाही, ईडी लावतो, इथं पण ईडी लावायचा, इथं आपण ING लावायचा, इथं आपण SES लावायचा. ओके, इथं आपण तो, ते, तात लावतो. मराठी सांगणार नाही मी तुम्हाला, मराठीत माहिती आहे तुम्हाला, मराठीमध्ये जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज पण नाही. आज बघा, वाचवतो, वाचवले, वाचवलेले, वाचवत, वाचवतो, हे मराठी द्यायचे. उघडतो, उघडले, उघडलेले, उघडत, उघडतो. बंद करतो, बंद केले, बंद केलेले, बंद करत, बंद करतो. आवडते, आवडले, आवडलेले, आवडत, आवडते. वाचवतो, वाचवले, वाचवलेले, वाचवत, वाचवतो. भरतो, भरले, भरलेले, भरत, भरतो. खेळतो, खेळलो, खेळलेलो, खेळत,
खेळतो. मग तुम्ही नोटीस केलं असेल, जसं इंग्लिशमध्ये मी त्याचे काय करतो, ईडी ईडी आयएनजी यस चेंज करतो, तसा तसा मराठीमध्ये पण फरक पडतो. मग तुमची मराठी प्लस इंग्लिश एवढी स्ट्रॉंग करून देणार आहे, तुम्हाला कुठूनच काही करण्याचं काम पडणार नाही. फक्त एकच मला तुमच्याकडून लागेल, जास्तीत जास्त शेअर करा. कारण त्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जो इंग्लिशला कठीण समजतो. जो विद्यार्थी इंग्लिशला कठीण समजतो ना, मी त्याला त्या इंग्लिश टीचरला शिकवायला लावणार, म्हणजे ज्याला त्या विद्यार्थ्याला शिकवलं, ज्या टीचरने त्या विद्यार्थ्याला इंग्लिश शिकवलं, त्या टीचरला तो विद्यार्थी शिकवणार जो म्हणतो माझी इंग्लिश वीक आहे. आलं का लक्षात? हे मी तुम्हाला करून देणार आहे. चला आता पुढे जाणार आहे. मग चला, रेग्युलर समजलं. हे किती असतात माहिती आहे का? असंख्य, करोड आहेत, करोडो. तरी सुद्धा करोडो लक्षात ठेवण्याची गरज नाही, ट्रिक्स आहेत. जसं तुम्ही 1 2 3 4 अँड सो ऑन, तुम्ही 10 पर्यंत शिकले. तुम्ही 10 पर्यंत शिकले तरी सुद्धा जर मी तुम्हाला बोललो 5355 लिहून दाखवा, हा नंबर तुम्ही कधीच तुमच्या स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये कधीच लिहिला नाही, तरी तुम्हाला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये लिहिता येते. का बरं? लॉजिक आहे. मग हेच लॉजिक आहे या वर्बचं, जे आपण ट्रिकच्या माध्यमातून शिकणार आहे आपल्या कोर्समध्ये. म्हणजे माझं जास्तीत जास्त काम आहे की तुमचं हार्डवर्क कमी झालं पाहिजे, हार्डवर्क, आणि तुमचं स्मार्टवर्क जास्त झालं पाहिजे. स्मार्टवर्क म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट. हार्डवर्क म्हणजे खूप मेहनत करतो पण रिझल्ट येत नाही, तर ते मला करून घ्यायचं नाही. तुम्हाला त्या 90% नाही ठेवायचं आहे. म्हणजे 90% जे विद्यार्थी असतात ना, की फक्त हार्डवर्क हार्डवर्क हार्डवर्क, रिझल्ट नाही येत. आपल्याला त्या 10% मध्ये राहायचं की जे रिझल्ट पोस्ट घेतात. चला आता पुढे जाऊया आपण. आता मग एक तर लक्षात येत आहे की आपण पूर्णपणे शिकणार आहे 100% गॅरंटीनुसार. फक्त मी सांगतो तेवढं हे बेसिक कन्सेप्ट लेक्चर पूर्ण प्रॉपर करा. आता इरेग्युलर आणि रेग्युलर मध्ये काय फरक आहे बरं? बस एवढाच फरक आहे, एवढाच फरक आहे फक्त, बाकी काहीच फरक नाही. बाकी त्याच्यामध्ये हे सेम आहे, हे सेम आहे, हे सेम आहे. मी काय म्हणणार, जो रेग्युलर मध्ये नियम लागत होता तोच इरेग्युलर मध्ये लागतो. सर्व काही सारखं आहे. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? इथं प्रॉब्लेम येतो आपल्याला फक्त आणि फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये. मग इथं टी लागेल, कधी कधी टी लागतो, कधी कधी काय लागणार सांगू शकत नाही आपण, कधी कधी सांगू शकत नाही काय लागणार. कधी कधी टी लागतो, कधी कधी ईएन लागतो, कधी कधी सांगू शकत नाही काय लागणार. म्हणून आपण तुम्हाला काय करणार, अराउंड 200 जेवढे पण काही हे मेन वर्ब्स आहेत इरेग्युलर वाले तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. मग इथं तर प्रॉब्लेम नाही, आयएनजी लागतो, एस एस आय एस लागतो, इथं प्रॉब्लेम फक्त आपला इथं येत होता दोघांमध्ये. बाकी मराठी सारखीच आहे, मराठी सर्वांची सारखी आहे, तुम्ही बघू शकता. एक्झाम्पल, टेक घेतो, टूक घेतले, टेकन घेतलेले, टेकिंग घेतो आणि टेक्स घेतो. बघा तुमच्या समोर मी काय केलं, तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी आणखी काही वर्ब घेतले आणि तुम्हाला भरपूर वर्ब, सर्व वर्ब आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे. बघा तुमची बॅच जॉईन झाल्याबरोबर तुम्हाला पूर्ण कोर्स डे वाईज मिळणार आहे आणि पूर्ण तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी, ग्रामरचे 100+ व्हिडिओ, व्होकॅब्युलरीचे तुम्हाला 50+ व्हिडिओ, कॉम्प्रिहेन्शनचे उरलेले सर्व व्हिडिओ, असा तुमचा 150 ते 200 व्हिडिओचं हे सेशन असेल. आणि याच्यामध्ये तुमचं कम्प्लीट यात अराउंड 200 लेक्चर मध्ये तुमचं संपूर्ण इंग्लिश, तुम्हाला इंग्लिशची कशाचीच प्रॅक्टिस करण्याची गरज पडणार नाही. ओके, चला पुढे जाऊया. आणि हा कोर्स तुम्ही केल्यानंतर तुम्ही राज्यसेवा द्या, देऊ शकता, तुम्ही तलाठी द्या, देऊ शकता, बँकिंग कुठली एक्झाम द्या तुम्ही देऊ शकता. ओके, चला पुढे झाला. आता टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेक्स, गिव, गेव, गिवन, गिविंग, गिव्स, शेक, शुक, शेकन, शेकिंग, शेक्स, स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग, स्पीक्स, ईट, एट, ईटन, ईटिंग, ईट्स, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग, ड्रिंक्स, श्रिंक, श्रँक, श्रॉंग, श्रिंकिंग, श्रिंक्स, सी, सॉ, सीन, सिंग, सीज, ड्राईव्ह, ड्रो, ड्रिव्हन, ड्रायव्हिंग, ड्राईव्स, रिंग, रँग, रंग, रिंगिंग, रिंग्स. मग तुम्ही बघितलं इथं की आपला दुसरा आणि तिसरा फॉर्म सोडून सर्वांना नियम लागत होते. म्हणजे इथं आयएनजी लागत होता, इथं यस लागत होता आणि इथं काहीच लागत नव्हतं. पण जो दुसरा आणि तिसरा नियम आहे म्हणून यांना इरेग्युलर वर्ब म्हणतात. मग आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवण्यासाठी ते 200 शब्द आपल्याला माहित असणं गरजेचे आहेत, जे मी तुम्हाला आपल्या पीडीएफ मध्ये देणार आहे. चला मग मी तुम्हाला किती टॉपिक सांगितले आज? मी तुम्हाला 3 प्रकारचे टॉपिक सांगितले. पहिला सांगितला मी तुम्हाला सब्जेक्ट, दुसरा सांगितला मी तुम्हाला हेल्पिंग वर्ब आणि आता तिसरा सांगितला मी तुम्हाला मेन वर्ब. म्हणजे आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट टोटल क्लिअर करून देईल आणि बेसिक कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असले तरच उद्यापासूनचे सेशन तुम्ही कंप्लीट करा, अदरवाईज तुम्हाला सेशन समजतील नाही. एवढं सेशन तुम्ही वारंवार बघून घ्या फक्त एकदा. चला पुढे जाऊयात. मग समजलं ना? आणखी पण असतं बघा, काही फॉर्म तर सेम असतात, इरेग्युलरच आहेत. कट, 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 कटिंग, कट्स, पुट, 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 पुटिंग, पुट्स, शर्ट, 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 शर्टिंग, शर्ट्स, कास्ट, 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 कास्टिंग, कास्ट, हिट, 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 हिटिंग, हिट्स, कॉस्ट, 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 कॉस्टिंग, कॉस्ट. मी एकच सांगेल तुम्हाला की तुम्ही म्हणा सर याचं मराठीचं सांगितलं नाही, पूर्ण मराठी मिनिंग सोबत आपण प्रत्येक शब्दाचं तुम्हाला मिनिंग दिलेलं आहे. डोंट वरी, मराठी मिनिंग सोबत प्रत्येक शब्द इन्क्लूड केलेला आहे, स्पेशली मेन वर्बच्या लिस्टमध्ये. हे तर एक बेसिक सेशन आहे फक्त आपलं.
चला आता चौथा टॉपिक. आपल्याला आज 5 टॉपिक कंप्लीट करायचे आहेत, 5 टॉपिक. तर चौथा टॉपिक आहे निगेशन, ज्याला तुम्ही काय म्हणता, निगेशन म्हणजे नकार. हा नकार सुद्धा माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. हा पण थोडासा तुम्हाला समजून सांगतो. नकार देताना आपण काय करतो, 2 प्रकारे नकार देतो. कधी कधी आपण डायरेक्ट नकार देतो एखाद्या व्यक्तीला. बघा आपल्या जीवनामध्ये खूप वेळा असं येते, आपल्याला अशी प्रसंग येतो की आपल्याला डायरेक्ट नकार द्यायचं काम पडते. पण कधी कधी अशी सिच्युएशन असते, त्या व्यक्तीला डायरेक्ट नकार आपल्याला देता येत नाही. एखाद्या व्यक्तीला आपल्याला डायरेक्ट नकार देता येत नाही, म्हणून आपण एकच सांगू शकतो तुम्हाला एकच सांगू शकतो, जेव्हा डायरेक्ट नकार देता येत नाही तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण इनडायरेक्ट निगेशन यूज करतो. मग काय म्हणायचं आहे मला बघा, जेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की आय हॅव, मी सर्व शिकवणार तुम्हाला. नो आणि नॉट मधला डिफरन्स काय, नथिंग, नेव्हर कधी वापरायचं, नॉट एट ऑल कधी वापरायचं, एक पण एक शब्द आपण क्लिअर करून घेणार आहोत. ओके, कारण हा म्हणून आपण म्हणतो की 200 तास का बरं बोललो आपण, म्हणजे तुम्हाला इंग्लिशचं काहीच राहणार नाही की ते आपल्याला कंप्लीट करायचं नाही. बाकीच्या ठिकाणी आपण कोचिंग लावतो, मी स्वतः शिकवतो बाकीच्या ठिकाणी, पण काय होते माहिती आहे का, तिथं काय होते, सिलेक्टेड टाइम असतो म्हणून आपल्याला तसं शिकवावं लागते. इथं तसं होणार नाही आपलं. चला बघा आता मला म्हणायचं आहे की आय हॅव नो टाइम. मी डायरेक्ट नकार दिला. मला एखाद्या व्यक्तीने म्हटलं की सर आमचं थोडंसं काम करता का, मी डायरेक्ट बोललो त्याला आय हॅव नो टाइम. कारण का, मला शिकवायचं होतं विद्यार्थ्याला, माझं हेच काम आहे शिकवण्याचं, म्हणून त्या दुसरं काम मी केलं नाही. मी त्याला डायरेक्टली बोललो की आय हॅव नो टाइम, आय हॅव नो टाइम टू डू युअर वर्क. मला तुझं काम करण्यासाठी वेळ नाही आहे. म्हणजे हा झाला डायरेक्ट नकार. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट नकार द्यायचा असेल तर यापैकी कुठलाही शब्द वापरला तरी चालेल. पण कधी कधी लाईफमध्ये सिच्युएशन अशी येते, तुमच्या मधून जर मला एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की सर माझा एक क्वेश्चन आहे, मला उत्तर सांगता का प्लीज, पण आपल्याकडे वेळ नाहीये, मग आता काय करणार आपण. तुम्ही तर माझे विद्यार्थी आहात, तुम्ही मला प्रश्न विचारला पण आपल्याकडे वेळ नाहीये, मग काय करणार आपण. मग तेव्हा आपण इनडायरेक्ट नकार वापरतो आणि मी म्हणणार मग आय हॅव लिटल टाइम. आलं लक्षात, आय हॅव लिटल टाइम. दोन्हीही वाक्य निगेटिव्ह आहेत. हे वाक्य सुद्धा निगेटिव्ह आहे. आलं का लक्षात, हे वाक्य सुद्धा निगेटिव्ह आहे आणि हे वाक्य सुद्धा निगेटिव्ह आहे. मग हे गोष्ट फक्त लक्षात ठेवा, क्लिअर ठेवा. मला काय म्हणायचं आहे, म्हणजे याचा मिनिंग होतो की माझ्याकडे अगदी थोडासाच वेळ आहे, म्हणजे माझ्याकडे वेळ नाही आहे. माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणजे माझ्याकडे थोडासाच वेळ आहे, असा याचा मिनिंग होतो. मग मी एकच म्हणेल तुम्हाला की एकच म्हणेल इथं की हे जे शब्द जर वाक्यामध्ये आले, हे जे दिसत तुम्हाला, हे वाक्याला हे सुद्धा वाक्य निगेटिव्ह असते. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग असं समजून घ्या की हे शब्द जर वाक्यात आले, दोन्ही शब्द एकाच वाक्यात वापरू नका. एक वाक्य म्हणजेच काय, एक सिंगल वाक्य म्हणजे एक सब्जेक्ट आणि वर्ब असेल तर या वाक्यात म्हणत आहे मी कंजंक्शन घेऊन दुसरं वाक्य चालू होते, हे पण समजून घ्या. कंजंक्शन मधात आलं तर दुसरं वाक्य सुरू होते. मी या वाक्याबद्दल बोलत आहे, या वाक्याबद्दल. या एका वाक्यामध्ये हे दोन्ही शब्द एकत्र येत नाहीत. जर आले तर हे चुकीचं असते, एवढं आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे काय असेल, हे चुकीचं असेल जर हे दोन्ही एका वाक्यात आले तर. नो आला तर हे शब्द येतील नाही, हार्डली हे आले शब्द तर हे शब्द येतील नाही, कारण दोघांचा मिनिंग नाही होतो. आलं लक्षात, एवढं समजून घ्या फक्त. चला मग एक गोष्ट क्लिअर झाली की सर्व नकार देणारे शब्द आहेत, डायरेक्ट नकार, इनडायरेक्ट नकार. पण एक लक्षात आणखी ठेवा, जर आपण अ फ्यू वापरला किंवा अ लिटिल वापरला तर एक अपवाद आहे, हा पण समजून घ्या तुम्ही. हे पॉझिटिव्ह असतात. हे काय असतात, पॉझिटिव्ह. ह्या फ्रेज आहेत, फ्रेज, याला आपण फ्रेज म्हणतो, फ्रेज. ह्या पॉझिटिव्ह फ्रेज आहेत. आणि लिटिल आणि फ्यू हे काय असतात, हे निगेटिव्ह असतात. मग मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे की इथं समजून घ्या तुम्ही, जर या लिटल आणि फ्यूच्या अगोदर आर्टिकल ए लागला तर ते पॉझिटिव्ह बनतील आणि आर्टिकल ए नसला तर ते निगेटिव्ह राहतील. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त इथं. आलं लक्षात, आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. चौथा टॉपिक सुद्धा नकार म्हणजे आपण जिथं नाही म्हणू शकतो नकार देतो, तर याचा यूज कुठे करायचा आपण प्रत्येक ग्रामरच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. चला मग एक काम करूया, आजचा शेवटचा टॉपिक, आजचा शेवटचा 5 नंबरचा टॉपिक आपण घेत आहोत. शेवटचा टॉपिक घेत आहोत आपण आजचा, ज्याला म्हटलेलं आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. काय म्हटलेलं आहे, तर आपण त्याला नाव दिलं एक प्रकारे काय, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असं नाव दिलं आपण. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजेच काय, जसं मी तर डू लिहिला आणि प्लस नॉट लिहिला, त्याचा काय तयार होतो, डोंट तयार होतो. हे आलं पाहिजे आपल्याला, कारण असे पेपरमध्ये प्रश्न येतात, म्हणून हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला आले पाहिजे. ओके, हेच मी तुम्हाला समजून सांगतो. मी तुम्हाला ट्रिक्स देतो. टोटल 27 शब्द असतात. या 27 मधून जर बघितलं आपण 1 2 3 4 5 या 5 ला हा नियम लागत नाही. 27 मधून 5 कमी करा बरं. 27 मधून जर आपण 5 कमी केले तर 22 म्हणा, 22 साठी मी तुम्हाला एक ट्रिक्स देतो. ट्रिक्स काय बघा आता लक्षात ठेवण्याची. कशी लक्षात ठेवायची, मला जर हॅज आणि प्लस नॉट करायचं असेल तर याचा हॅझंट होतो, पण कसा होतो समजून सांगतो. आय नो सर्वांना माहित आहे पण तरी समजून घ्या. हॅज आणि नॉट
हा जो हॅज नॉट आहे ना, काय करायचं माहिती आहे का, या 22 शब्दापैकी 22 शब्दामध्ये काय करायचं, हा ओ आहे ना, ओ काढून टाकायचा, ॲपोस्ट्रॉफी द्यायचं. एवढं सोपं आहे. तुमच्याकडे 2 रस्ते आहेत. एक रस्ता असतो की पूर्ण पाठांतर करा, इज नॉटचा इजंट, आर नॉटचा आरंट, डू नॉटचा डझंट नाही डोंट, त्याच्यानंतर विल काय होता, मग असं आपण करतो. याला म्हणतात हार्डवर्क, याला म्हणतात हार्डवर्क. हे हार्डवर्क करू नका, स्मार्ट वर्क करा, की मला माहित आहे ते काही असू द्या. हे 5 शब्द सोडून काय करायचं माहिती आहे का, मधातला ओ काढा, ॲपोस्ट्रॉफी लावा. बघा ना तुम्ही, तुमचे 22 पैकी 22 शब्द किती सेकंदामध्ये, 5 सेकंदामध्ये लावून झाले. याला म्हणतात स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क म्हणजे जिथं तुम्ही 5 सेकंद लावले तिथं तुम्ही काय केलं, तुम्ही तिथं 5 मिनिट लावून सुद्धा किंवा 1 तास लावून सुद्धा तुम्ही विसरणार नंतर. मला हे म्हणायचं आहे. म्हणून तुम्हाला स्मार्ट वेनी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त कसं लक्षात ठेवायचं, हेच मी तुमच्याकडून करून घेणार आहे. ओके, आलं लक्षात. मग इथं हे 22 शब्द आहे तुमच्या लक्षात राहतील. आता जसं की इथं आर आहे, नॉट आहे, काय करायचं, ओ काढून टाकायचा, ॲपोस्ट्रॉफी द्यायचा, फक्त झाला आरंट. एवढं सोपं असते. आलं लक्षात. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुमच्या त्या फ्रेंडसोबत शेअर करा जो म्हणतो ना माझी इंग्लिश लय वीक आहे, मला इंग्लिश येत नाही, किंवा त्या विद्यार्थ्यासोबत शेअर करा की जो म्हणतो माझी इंग्लिश खूप चांगली आहे पण स्कोरच येत नाही. आलं का लक्षात. म्हणून आपल्या कोर्सचं नाव आहे, हा महाराष्ट्राचा आहे बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स. ओके, बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आपण असं म्हटलेलं आहे. ऑलरेडी याच्यासाठी भरपूर ऍडमिशन झालेले आहेत, बट आपण याच्यासाठी अनलिमिटेड ऍडमिशन सुद्धा घेणार आहोत. का बरं, कारण त्या ऑनलाईन लाईव्हच्या माध्यमातून असल्यामुळे. आलं का लक्षात, त्याच्यामुळे. आणि तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असला तर ऍप्लिकेशनमध्ये तिथे चॅट नावाचा ऑप्शन आहे, तिथं तुमचा ग्रुप आहे, तिथं पण आहे आणि व्हॉट्सअपचा पण ग्रुप आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही डिस्कस करू शकता जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतो. म्हणजे एखादा क्वेश्चन टाकायचा आणि त्या क्वेश्चनवर डिस्कस करायचं. चला ठीक आहे. मग आता हे 5 नियम लक्षात ठेवा फक्त, की एम नॉटचा ॲमंट होत नाही, फक्त आरंट होत असतो. एंट पण होत नाही, एंट ते स्पोकन इंग्लिश मध्ये होते. कॅन नॉटचा कॅनंट होत नाही, तो कांट होतो. शाल नॉटचा शालंट होत नाही, तो शांट होतो. विल नॉटचा विलंट होत नाही, तर तो ओंट होतो. आणि यूज टूचा युजडंट टू इथं करणार नाही, तर तो करणार आपण डिडंट. ओके, यानुसार आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करत असतो. हे झाले तुमचे 27 कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. पण आणखी पण असतात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, ते पण मी तुम्हाला समजून सांगतो कसं. बघा, आणखी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जर बघितला आपण याच्यामध्ये, जर आणखी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बघितले तर ते असे असतात. आय, आणि इथं जर मी इल दिला, इल, तर हा काय काय असू शकतो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हा शाल असू शकतो किंवा हा विल असू शकतो. यांना सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात. परत बघा, मी जर असं लिहिलं आयु, याला वाचताना आयु वाचतात, मग हा काय असतो, आय हॅव, हा हॅव असतो. आलं लक्षात. हा काय असतो तुमचा, हॅव. ओके, त्याच्यानंतर बघा, जर मी असं लिहिलं ही, हिज, मी असं हिज लिहिलं तर हा काय असू शकतो, हा हॅज असू शकतो, हा वॉज असू शकतो, हा इज असू शकतो. मग तुमच्या लक्षात येत आहे ज्याच्या शेवटी यस येतो ना तो काही पण असू शकतो. मग एक मी तुम्हाला लिंक लावत आहे फक्त. आलं का लक्षात. जर इथं दे आर आला असा तर हा काय असू शकतो, तर हा वर असू शकतो किंवा हा आर असू शकतो. हे आपल्या लक्षात, यांना म्हणतात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. काय म्हणतात की हे यांचं शॉर्टकट असतो. ॲब्रिव्हिएशन फॉर्म, शॉर्टकट फॉर्म म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. चालेल. आपण काय केलेलं माहिती आहे का, हे आपलं एक बेसिक लेक्चर होतं आणि उद्यापासून जे लेक्चर सुरू होणार आहेत ते जर तुम्हाला 100% समजून घ्यायचे असेल, जगातला म्हणणार नाही बट आपल्या महाराष्ट्रापर्यंत मर्यादित चाला, इंडियापर्यंत, इंडियामधला कुठलाही क्वेश्चन काळात त्या टॉपिक मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येईल याची मी 100% गॅरंटी घेत आहे. आणि आपल्या कोर्सला खूपच डेव्हलप केलेला आहे. तुम्ही असं समजू नका की युट्यूबला सरांनी ऑलरेडी क्वेश्चन टॅग शिकवला, युट्यूबला सरांनी ऑलरेडी हे टॉपिक घेतलेले आहेत, पण दिवसेंदिवस आपण आपल्या कोर्सला आणखी डेव्हलप करत आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही एक्झामचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल, कुठल्याही एक्झामचा. आलं लक्षात. चालेल. मग आणि मी परत एकदा सांगतो, तुम्हाला जर फीस भरण्याचा प्रॉब्लेम असेल, आता आपण बॅचेस पण सुरू करत आहे, फीस भरण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुमची पूर्ण फीस सुद्धा रिटर्न मिळते जर तुमच्या कॉन्टॅक्ट मधून कोणी विद्यार्थी जॉईन करतो. बट कंडिशन एकच आहे की तो विद्यार्थी ऑलरेडी माझ्या कॉन्टॅक्ट मधला नसला पाहिजे. ओके, बस एवढी कंडिशन आहे फक्त. तुमच्या कॉन्टॅक्ट मधून जर कोणी जॉईन करत आहे, तुमचं नेम रेफर करून जर जॉईन करत आहे, तर एका विद्यार्थ्यामागे तुमची किती फीस आपण कमी करतो, 500 रुपये फीस कमी करतो. ओके, आणि तुम्ही म्हणा सर आमची फीस किती असेल, आम्ही जर कोर्स लावला तर आमची फीस किती असेल, ते फीस सुद्धा इथंच मी डिस्कस तुम्हाला सांगतो. फीस काही जास्त नाही तुमची फीस खूपच कमी असेल, 1000 पासून तर 3000 या रेंज मध्ये मी तुमची फीस ठेवणार आहे. आणि या फीस मध्ये तुमची फीस रिटर्न पण आहे, फीज रिटर्न सुद्धा आहे. आलं का लक्षात. तुम्ही जर रँक घेतला तर पूर्णच्या पूर्ण फीस रिटर्न आहे, काही कोणाला जॉईन करण्याची गरज नाही. बिकॉज आय वॉन्ट रिझल्ट.
मला रिझल्ट पाहिजे. तुम्ही जर मला रिझल्ट पण देत असले ना आणखी पुढे, तर तुम्हाला ते पूर्ण फी सुद्धा आपण रिटर्न करतो. म्हणजे खूपच तुम्हाला ऑफर्स आहेत हे समजून घ्या. बिकॉज इथं आपण मनीसाठी नाही शिकवणार म्हणून मी फी सुद्धा इथं तुम्हाला सांगत आहे. तुम्ही जर बघितले, तुम्ही बाकीच्या क्लासमध्ये 5,000 रुपये फीज आहे राज्यसेवा यांच्या, तुम्ही बघितल्या तर ओके, तर आपली अगदी नॉमिनल फीज आहे 1000 पासून सुरुवात किंवा 3000. आपण ठरवली नाही, लवकरच ठरवणार आहे. 5 दिवस तुम्ही कोर्स करा, बघा तुम्हाला 3 प्रकारचे लेक्चर मिळतील. एक बेसिक, एक ऍडव्हान्स आणि त्याच्यानंतर तुमचे 50 क्वेश्चन 20 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जेवढे एक्झाम मध्ये क्वेश्चन आले सर्व एक प्रॅक्टिस करून देईल. युट्यूबला नाही, त्या ऍप्लिकेशनवरती तुमच्या. ओके, युट्यूबला ऑलरेडी आपण 10, 20, 25 क्वेश्चन घेतलेले आहेत. बट तुम्हाला इथं 50, 100 क्वेश्चन घेऊन तुम्हाला कुठूनच प्रॅक्टिस करण्याची गरज आपण पडू देणार नाही. आलं लक्षात? तुमची प्रत्येक टॉपिकवरती टेस्ट होणार आहे. प्रत्येक टॉपिकवरती तुमची काय राहणार, टेस्ट राहणार. आणि त्या टेस्टमध्ये जर तुमचे कमी स्कोर आला, परत टेस्ट द्या. कुठे कुठे चुका झाल्या परत शिकवणार मी तुम्हाला, की इथं तुम्हाला तुमचा स्कोर दिसेल कुठे चुका झाल्या, मला पण दिसेल तुमचा स्कोर, की तुम्ही कुठे कुठे चुका केल्या. ह्या चुका तुम्ही काय करणार, दुरुस्ती करू शकाल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मला, की मी तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टर बनवून ठेवणार आहे. इथं मी असं म्हणणार नाही की तुम्ही स्कोर आणून देणार, मास्टर प्लस स्कोर तुम्हाला इथं आणून ठेवणार आहे. हे सर्वच्या सर्व. आणि सॉरी, आपल्या ऍप्लिकेशनमध्ये लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता, पूर्ण एका वर्षासाठी. ओके, पूर्ण एका वर्षासाठी तुम्ही कितीही वेळा 1 इयरसाठी. पण मी 1 इयर फक्त इथं आपलं लाईव्ह लेक्चर आहे म्हणून सांगत आहे. तुम्हाला लाईफ टाइम जोपर्यंत जॉब लागणार नाही ना तोपर्यंत देणार आहे. बट ऑफिशियली मी सांगत आहे 1 वर्ष. ऑफिशियली 1 वर्ष सांगत आहे. पण काही विद्यार्थी म्हणतात सर अजून मला जॉब लागला नाही, प्लीज वाढवून द्या ना. तर त्यांच्यासाठी आपण ते पुढे पण वाढवून देणार आहे जोपर्यंत त्यांना पोस्ट लागणार नाही. बट आपण नियमानुसार काय सांगणार आहे, नियमानुसार तुम्हाला 1 वर्ष आहे. पण माझा उद्देश आहे तुम्हाला पोस्ट, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जर आपलं ऍप्लिकेशन दिसते तर ते तुम्हाला जॉब लावूनच देणार आहे. जिओ अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये आहे, म्हणजे जोपर्यंत ते जाणार नाही, डिलीट केलं म्हणजे तुम्हाला जॉब लागला. आलं का लक्षात? हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. चालेल, मग थांबूया आपण आता. तुमचे काही डाऊट्स, क्वेरीज काही असेल तर तुम्ही माझ्या नंबरला, माझा नंबर आहे बघा, माझा नंबर सुद्धा मी इथे मेन्शन करतो. मला 1 मिनिट द्या फक्त. मला 1च मिनिट द्या. ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत डायरेक्टली मला विचारायचं आहे, अबाउट कोर्स जॉईन करायचा आहे. जर तुम्ही ऍप्लिकेशनमध्ये जॉईन नसाल अजूनपर्यंत, तर तुम्ही काय करा, माझ्या डायरेक्टली या नंबरला मेसेज करून, कॉल करू नका, मेसेज करून तुम्ही विचारू शकता. ओके, 9098138483. तुम्हाला जर इंग्लिश कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन असा मेसेज करा, जॉईन इंग्लिश ग्रामर. बस एवढा जरी केला तर तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे. चला मग थांबूया. माझा एकच उद्देश आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला काय करून टाकणे, इंग्लिशमध्ये काय करणे, मास्टर करणे. आणि हेच मी तुम्हाला केव्हा दाखवेल, जे विद्यार्थी आपले आहेत. मी परत युट्यूबला येणार आहे त्या विद्यार्थ्याला सोबत घेऊन ज्यांचा रिझल्ट आलेला आहे, ज्यांना स्कोर आलेला आहे काही दिवसांनी. ओके, चालेल, मग थांबूया आपण आता. सो एव्हरीवन, गुड बाय. भेटूया आपण आणखी एका नवीन लेक्चरला. तोपर्यंत सर्वांनी काय करा, सर्वांनी काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील मला नक्कीच विचारा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो एव्हरीवन, थँक्यू सो मच.